ओके येस, आन्सर रायटिंगबद्दल पण सांगणार आहे. तो हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी एवढं चांगला रिस्पॉन्स दिला अँड यू गाईज आर हिअर. आय एम सो ग्रेटफुल. आणि म्हणजे मला खूप चांगलं वाटलं की एवढे सगळे लोक एकत्र स्टडी करू इच्छितात, एवढे लोक एक कम्युनिटी बिल्ड करू शकतात, हे बघूनच खूप ओव्हरवेल्ड फील होतं. आणि मला नेहमी असे खूप मेसेजेस येत राहतात टेलिग्रामवर आणि मला खरंच कनेक्टेड फील होतं सगळ्यांशी की आय वॉन्ट टू हेल्प यू गाईज आणि खरंच गाईड करायचं. तर मी डिसाईड केलं का नाही आपण एक लाईव्ह सेशन ठेवूया, लाईव्ह इंटरॅक्शन ठेवूया, म्हणजे फास्ट डाऊट्स पण क्लिअर होतील आणि मला जे काय सांगायचं ते तुम्हाला समजलं आहे का नाही ह्याची मला गॅरंटी राहील. कारण की टेक्स्टवर सांगण्यात आणि रिअल लाईफमध्ये किंवा कॉलवर सांगण्यात खूप डिफरन्स असतो. आणि प्रत्येकाला जर मी कॉल केला तर तुमचा टाईम माझा टाईम मॅच होणार नाही होणार. सो मी डिसाईड केलं की आपण हे सेशन ठेवूया आणि कॉमन डाऊट्स जे असतात ते सगळ्यांचेच एकत्र सॉल्व्ह होऊन जातील. आणि काही स्पेसिफिक डाऊट असेल तर आपण सॉल्व्ह करू शकू. प्रत्येकाचा स्पेसिफिक काही डाऊट असेल तर वी कॅन डेफिनेटली सॉल्व्ह इट. तर पहिलं राज्यसेवेबद्दल थोडं सांगते. 2025चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न चेंज झाला आहे. प्रिलिम्स तशीच आहे, सीसॅट क्वालिफाईंग आहे. आणि प्रिलिम्स GS जो आहे तो आपला मेरिटवाला सब्जेक्ट आहे. प्रिलिम्सचं स्ट्रॅटर्जी व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेला आहे. त्यात टोटल बुकलिस्ट कसं प्रिपेअर करायचं आहे, सीसॅट कसं प्रिपेअर करायचं आहे, टोटल सगळं सांगितलेलं आहे. ओके. आणि जी राज्यसेवाची मेन्स ज्याचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न चेंज झाला आहे त्यात 9 पेपर असणार आहे. त्यातले 2 क्वालिफाईंग असणार आहे, इंग्लिश आणि मराठी. आणि बाकीचे जे 7 पेपर आहेत, एसे 2 पेपर ऑप्शनलचे आणि 4 GS असे 7 पेपर आहेत. त्याच्यातून डिसाईड होणार आहे की मेरिट काय. आणि फायनली इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यूला पण वेटेज वाढवलं आहे आता. UPSC सारखंच सेम स्ट्रक्चर पॅटर्न झालेलं आहे. त्याचं टोटल एक्सप्लेनेशन मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ऑप्शनलसाठीची बुकलिस्ट मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ऑप्शनलसाठीची स्ट्रॅटजी सांगितलेली आहे. आणि मेन्ससाठीचा पण ओव्हरऑल प्लॅन 6 महिन्याचा कसा असावा, आत्ता स्क्रॅचपासून सुरू केलं तर कसं असावं हे पण मी स्ट्रॅटजी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण जर कोणी ती व्हिडिओज पाहिले नसतील तरी नो प्रॉब्लेम, तुम्ही जाऊन नंतर बघू शकता. आणि आत्ता पण तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. तर एक एक करून आपण घेऊया डाऊट्स. आणि लाईव्ह इंटरॅक्शन आहे, काय असं क्लास फिलिंग्स नाही आहे. काही डाऊट असेल, पर्सनल असेल किंवा अभ्यासाशी रिलेटेड असेल, अभ्यास होत नाही असेल, काहीही तुमचा क्वेश्चन असेल तुम्ही मला विचारू शकता. आणि बुकलिस्ट रिलेटेड क्वेश्चन जर असतील तर मी एक PDF बनवला आहे, बुकलिस्टच आहे ती एक्झॅक्टली, ती मी ग्रुपवर शेअर करून देईल. तर बुकलिस्टचा तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके. तर आता कोणाचे काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. आणि म्हणजे काही आपल्याला आता हे इंटरॅक्शन जे आहे त्याचे ॲक्च्युली लोक पैसे घेतात की अरे मेंटॉरशिप करतात. काय करतात त्यात ते लोक लाईव्ह इंटरॅक्शन करतात आणि बोलतात स्टुडंटशी. आता तेच आहे हे, तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता. हां विशाल, काय प्रश्न असेल तुमचा विचारा. नमस्ते मॅडम. नमस्ते. हॅलो मॅडम, मला विचारायचं आहे की आता UPSCला जे टेलिव्हिजन IAS वगैरे असं मोठी मोठी वगैरे वाचतात. आता आम्ही MPSC मध्ये किंवा मध्ये MPSC परिक्रमामध्ये येतो. तर आता इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी काय मटेरियल असेल आम्हाला, कारण त्याच्यासाठी आम्ही ते टेलिव्हिजन वगैरे जे आहे ते रेफर करू शकतो का, की कसं इंग्लिश मीडियमचं? जर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये कम्फर्टेबल आहात आणि तुम्ही इंग्लिशचं मटेरियल रिफर करू शकता तर UPSCचं मटेरियल चांगलंच आहे. त्यात बेसिक कॉन्सेप्ट्सपासून घेऊन ॲडव्हान्स कॉन्सेप्टपर्यंत सगळे क्लिअर आहेत, ते तुम्ही रिफर करू शकता. पण जास्त ना अवघड ॲनालिटिकल प्रश्न MPSCमध्ये विचारण्याचे चान्सेस कमी आहेत. कारण की हे पहिलंच वर्ष आहे की आपली अशी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची एक्झाम होती आहे, म्हणून ना जरा फॅक्च्युअल प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. जसं सपोज तुम्ही मी एक्झाम्पल घेऊन सांगितलं तर युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल वाचताय तर आत्ता 2015 सारखा प्रश्न विचारायची प्रोबॅबिलिटी जास्त आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड डिस्कस करून टाका, बस एवढं बेसिक. तर विजन वगैरेचं मटेरियल जर करंट अफेअरचं वाचताय तर ते बेसिक जे फॅक्च्युअल पॉईंट्स त्यांनी सांगितले ते आपण सगळे लर्न केले तरी आपलं काम होईल असं मला तर एक्सपेक्टेड आहे ह्या वर्षी. जास्ती ॲनालिटिकल करायची गरज नाही आहे. आणि जर इंग्लिशसोबत कम्फर्टेबल आहात तर गो अहेड, UPSCचं मटेरियल वाचलं तरी चालेल. अजून कोणाचा प्रश्न असेल विचारा.
आणि हँड रेस करून ठेवू शकता तुम्ही, जेव्हा अगोदर कोणी प्रश्न विचारत असेल तेव्हाच हँड रेस करून ठेवा. मग नेक्स्ट तुमचाच नंबर घेऊया. कोणी हँड रेस केला तर नाही ना, ते चेक करते. आणि अजून एक, हे सगळं राज्यसेवेच्या परीक्षा चेंजला. अच्छा, कोणी ऐश्वर्या विचार. ऐश्वर्या, यू कॅन आस्क युअर मला हा प्रश्न होता की स्टेट स्पेसिफिक किती क्वेश्चन्स येतात प्रिलिम्स मध्ये? प्रिलिम्स. अच्छा, प्रिलिम्स मध्ये विचारतेस तू? हो, म्हणजे किती वेटेज आहे? जर 15 ओव्हरऑल इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी मध्ये, तर ते स्टेट स्पेसिफिक किती क्वेश्चन्स असतात? हिस्ट्री जे आहे, मॉडर्न हिस्ट्री, त्यात सोशल रिफॉर्मर्सचा जो पार्ट आहे त्यात दरवर्षी ना 2-3 प्रश्न त्यातून येतात. म्हणून मॉडर्न हिस्ट्रीमध्ये महाराष्ट्राच्या हिस्ट्रीला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे ॲज कम्पेअर टू नॅशनल हिस्ट्री. नॅशनल हिस्ट्रीचे प्रश्नच ते विचारत नाही. आपल्या स्टेटचे जे सोशल रिफॉर्मर्स आहेत किंवा असे आहेत ते हिस्ट्रीमधून खूप विचारतात. जिओग्राफीमध्ये पण म्हणजे जर 15 प्रश्न येतात ना, तर 5 आपल्या महाराष्ट्राचे रिलेटेड असतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राचे इरिगेशन प्रोजेक्ट्स हे ते. जिओग्राफीत कधी 10 पण महाराष्ट्राचे विचारले जातात. आता इकॉनॉमिक्स जर बघितलं तर स्कीम वगैरे जास्त मी महाराष्ट्राचे पाहिले नाही आहेत, पण GS3 मध्ये जे मेन्स असतं ना ऑब्जेक्टिव्ह, त्यात खूप महाराष्ट्राचं विचारतात. मग प्रोबॅबिलिटी म्हणून प्रिलिम्समध्ये पण खूप महाराष्ट्राचं विचारतात. म्हणजे 10मधून 15मधून पूर्ण सब्जेक्टमधून 5 तर आपल्या स्टेटचे येतातच येतात. म्हणून ते आपण स्किप नाही करू शकत. आपल्याला जरी आपण UPSC करत असलो तरी आपल्याला MPSCला तेवढाच टाइम द्यावा लागतो, कारण की त्याचे खूप प्रश्न येतात महाराष्ट्राचे स्पेसिफिक. ओके साक्षी, तूच हँड रेस केलायस का? विचार ना, डायरेक्ट प्रश्न विचार, मला ते रीड करायला. हॅलो. हां विचारा. हॅलो स्नेहल दीदी, ग्लॅड टू सी यू. फर्स्ट ऑफ ऑल माझा क्वेश्चन आहे की रीडिंग आणि रिव्हिजन मध्ये काय फरक असतो? प्लीज. खूप चांगला प्रश्न आहे तुमचा आणि खूप स्टुडंट्सला ह्या क्वेश्चनमधून हेल्प होईल. बघा, रीडिंग काय असतं, आपण एक पुस्तक घेतो आणि पॅसिव्हली ते वाचायला लागतो, लाईन टू लाईन वाचायला लागतो. पण रिव्हिजनमध्ये आपण पुस्तक उघडतच नाही. वी जस्ट क्लोज द बुक आणि आपल्या विजनमध्ये विचार करतो की अरे, ह्या पुस्तकात काय काय लिहिलं होतं. ते आपण सगळं मेमराईज करायचा प्रयत्न करतो, आठवायचा प्रयत्न करतो. आणि जर आठवलं नाही तर मग आपण पुस्तक ओपन करून बघतो की हां, एक्झॅक्टली मला हे आठवत नव्हतं. जर मला क्विट इंडिया मूव्हमेंट अख्खी आठवत होती, पण मला त्याचं एक्झॅक्टली 8 ऑगस्ट 1942 ही डेट आठवत नव्हती, किंवा मला एक्झॅक्टली कोणत्या तरी लीडरचं नाव आठवत नव्हतं, ते म्हणजे झालं रिव्हिजन. की आपण जसं एकदा वाचलं अख्खं आणि मग परत स्वतः आठवायचा प्रयत्न केला. नाही आठवलं तर असे पॉईंट्स आपण हायलाईट केले आणि मग ट्राय केलं त्याला अजून आठवायचा. नंतर परत जेव्हा रिव्हिजन केली तेव्हा ते पॉईंट्स आपल्या आठवणीत राहतील. सो दॅट इज रिपीटेड रिव्हिजन. एक खूप छान व्हिडिओ आहे, मी ग्रुपवर शेअर करेल ती. त्याला ऑलमोस्ट 7-8 मिलियन व्ह्यूज आहेत यूट्यूबवर. हाऊ टू नेवर फॉरगेट एनिथिंग यू रीड. त्याचं अख्खे सगळे मेथड्स आपण आपल्या स्टडीला लावले ना तर खूप चांगली व्हिडिओ आहे. आत्ताच मी शेअर करून टाकते ती. आणि रिव्हिजन म्हणजे पुन्हा वाचणे नाही, जे वाचले ते आठवणे आणि जे नाही आठवते ते परत वाचणे. ओके, सुमैया, तुम्ही विचारू शकता तुमचा प्रश्न. हॅलो मॅम. हॅलो. येस हॅलो मॅम, मला हे विचारायचं होतं की तुम्ही जसं सांगितलं की जुलैपर्यंत मेन्सची तुम्ही तयारी करा, तर त्याच्यासाठी मला आन्सर रायटिंग विचारायची होती. कसं म्हणजे ते आन्सर रायटिंगला कसं न्यायचं, म्हणजे स्टार्टिंगला प्रस्तावना किंवा नंतर ते जे आपण एक डाटा मध्ये लिहितो ते कसं लिहायचं, मला ते कळत नाही. ठीक आहे, बघा, आपल्या ग्रुपवर आपण UPPSCचे प्रिव्हियस इयर प्रश्न शेअर केलेले आहेत, मी शेअर केलेले आहेत, ते घ्यायचे. आपण जे कोणता पण सब्जेक्ट वाचतोय त्याचे PYQ एका साईडला ठेवायचे. सेग्रिगेटेड PYQ शेअर केलेले आहेत. GS1चं पण आता आमचं येईल, GS1 पण शेअर करून टाकू. आता सपोज तुम्ही हिस्ट्रीचे PYQ घेतले आणि आपलं फ्रीडम स्ट्रगल वाचायला सुरुवात केली, अख्खी फ्रीडम स्ट्रगल वाचून झाली, किंवा चला तुमचं 1900 म्हणजे बॅटल ऑफ प्लासीपर्यंत वाचून झालं, किंवा 1857च्या रिव्हॉल्टपर्यंत वाचून झालं, मग जायचं PYQजमध्ये, किंवा UPSCच्या PYQमध्ये, UPPSCच्या PYQमध्ये जाऊ शकतो, राजस्थानच्या PYQमध्ये जाऊ शकतो, कोणत्याही स्टेटच्या PYQमध्ये जायचं
आणि त्या काळापर्यंत कोणते कोणते प्रश्न आलेत हे बघायचं. ते प्रश्न उचलायचे आणि आपण आत्ताच वाचून आलो ना पुस्तकातून, आपल्याला जे पण आठवतंय ते लिहायला स्टार्ट करायचं, लिहायचं पॉईंटमध्ये. ओके. अजून एक सिरीज आहे, मी आमच्या यूट्यूब चॅनलवर केली आहे, आमच्या UPPSCच्या क्लासच्या यूट्यूब चॅनलवर. ती मी तुम्हाला शेअर करते. कीवर्ड्स आहेत ना, कीवर्ड्स म्हणजे डिस्कस, इव्हॅल्युएट, क्रिटिकली इव्हॅल्युएट, त्यांच्यामध्ये एक्झॅक्टली लिहायचं काय असतं ते मी त्या सिरीजमध्ये शिकवलं आहे. तुम्हाला तुमच्यासाठी ती मी शेअर करते PDF. एक तो मेमरीवाला व्हिडिओ शेअर करेल आणि एक ती प्लेलिस्ट शेअर करेल ज्यात मी शिकवलं आहे की कसं मी तुम्हाला एक्झॅक्टली समजेल. पुन्हा एक क्वेश्चन होता. हो विचारा. मॅम मी एक मला बोलणार होते की म्हणजे आपण असे एक ग्रुप नाही बनवू शकत का ज्याच्यामध्ये ओनली आन्सर रायटिंग जे आपण लिहत आहोत त्याच्यामध्ये म्हणजे एकमेकांचे सर्व म्हणजे बघतील की भाई आन्सर रायटिंग कशी लिहत आहे, एकमेकांचे मिस्टेक्स माहिती होतील ना त्याच्यामध्ये, एकमेकांना माहिती होतील. करू शकतो आपण, तसंही करूया. इफ whoever is interested. हां, मी तसाही एक ग्रुप बनवून देते. कसं एक म्हणजे आन्सर रायटिंग आपण करत आहे आणि आपल्याला एक म्हणजे एक रोज राहणार की भाई आपल्याला आन्सर रायटिंग लिहायचं आहे आणि तिथे टाकायचं आहे. कोणी आपलं ते चेक करणार, आपल्याला ते स्ट्रिक्टली म्हणजे स्वतःवर म्हणजे हे राहणार की भाई आपलं कोणी चेक करत आहे तर आपल्याला ते बरोबर लिहायचं आहे, इव्हॅल्युएट करायचं आहे. करूया, तसं करूया, एक ग्रुप बनवूया आपण. हे बघा मी ग्रुपवर शेअर केला आहे. लास्ट टेल एंडर वर्ड्स काय असतात आणि त्यांचे मिनिंग आणि एक्झॅक्टली आन्सरमध्ये काय लिहायचं हा टेल एंडर वर्ड दिसल्यावर मग तुम्हाला समजेल की इंट्रोडक्शन कसं करायचं, कन्क्लुजन कसं करायचं, मधल्या बॉडीमध्ये काय काय लिहायचं. कारण की प्रत्येक टेल एंडर वर्डची डिमांड वेगळी आहे. तर मी हा 6 पार्ट सिरीज बनवला आहे आणि प्रत्येक टेल एंडर वर्ड समजून सांगितलं आहे. ऑलमोस्ट 10-15 मिनटाची एक व्हिडिओ असेल, बघून घ्या, तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल. आणि ड्रॉ पण करून आहे, म्हणजे लिहून पण दाखवलं आहे मी, अख्खं उत्तर लिहून दाखवलं आहे. तर मी ग्रुपवर शेअर केली आहे ती व्हिडिओ, तो प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता. कसं लिहायचं एक्झॅक्टली तिकडे शिकवलं आहे. ओके. आता खुशीचा नंबर होता ॲक्च्युली, कारण की तिने हँड रेस केला, मी पाहिलेलं खूप वेळपासून. तिला विचारू द्या, मग तुम्ही विचारा, ठीक आहे? खुशी, यू कॅन आस्क. ओके. गुड इवनिंग मैम, दीदी. मेरा मीन्स 2 क्वेश्चंस थे. सबसे पहले कि ना नोट मेकिंग के लिए लाइक कितना होना चाहिए अपने नोट्स. अभी लाइक मैंने ना लक्ष्मीकांत रीड की है. अब वो 700 पेजेस की बुक है, मैंने उसके शायद 70 पेजेस के नोट बनाए. तो लाइक वो बहुत छोटे हो गए या फिर डिटेल्ड अभी भी बहुत, कि उसको और क्रिस्प करना चाहिए, क्या है उसके बारे में? अभी नोट्स बनाने हैं ना तो मेंस के पॉइंट ऑफ व्यू से बनाने हैं. अभी पूरी बुक का नोट्स बनाना इज पॉइंटलेस. मेंस का वर्ड देखना है, जैसे कि सेपरेशन ऑफ पावर हो गया या रोल ऑफ एग्जीक्यूटिव हो गया, रोल ऑफ लेजिस्लेचर हो गया, उसके नोट्स बनाने हैं. वो आप लक्ष्मीकांत से बनाइए या कोई और बुक से बनाइए या कोचिंग से बनाइए, डजेंट मैटर. ऐसे नोट्स बनाने कि अगर कोई भी सवाल आ गया, अगर सवाल आया इवैल्यूएट सेपरेशन ऑफ पावर इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तो अपने नोट से सॉल्व हो जाना चाहिए. मतलब सेपरेशन ऑफ पावर के पॉजिटिव्स क्या है, उसमें चैलेंजेस क्या क्या आ रहे हैं, कौन सी अपनी सुप्रीम कोर्ट की जजमेंट है क्या कोई उससे रिलेटेड, या न्यूज़ में कोई इशू चल रहा है क्या, जैसे फिजिकल फेडरलिज्म, फिजिकल काउंसिल, ये सारे चलते हैं. तो ये सारी चीज़ें एक जगह पे हमें जमा करनी है और फिर उस नोट्स को हमें पढ़ना है, इंटरनलाइज करना है, ताकि एग्ज़ाम में जब सेपरेशन ऑफ पावर का सवाल आएगा तो हमारे दिमाग में वो नोट्स आएंगे और उसमें सारे पॉइंट्स लिखे होंगे. तो बुक्स के नोट्स नहीं बनाने, सिलेबस के नोट्स बनाने हैं. और हर सिलेबस पॉइंट के 2-3 पन्ने बस हो गए, ज़्यादा नोट्स नहीं, ज़्यादा पेजेस नहीं बनाने. क्योंकि हमारा एम है कि ये जो हम नोट्स बनाएंगे उनको मेमोराइज कर लेंगे. बिकॉज मेंस में ना बहुत कम टाइम होता है, टू बी वेरी ऑनेस्ट. एंड GS2 तो वैसे भी सेकेंड पेपर होता है, तो याद करके दिमाग से लिखने की बात ही नहीं होती है. इट्स ऑल अबाउट मसल मेमोरी एंड प्रैक्टिस, कि कितना प्रैक्टिस किया. क्योंकि 7 मिनट में एक आंसर निपटाना इज़ रियली अ चैलेंज. तो इसलिए नोट्स एकदम क्रिस्प होने चाहिए और सिलेबस के होने चाहिए रादर देन पूरी बुक के नोट्स. मीन्स अभी ना ये मेरी फर्स्ट रीडिंग थी, इसलिए लाइक जो भी लाइक रोल ऑफ, अगर प्रेसिडेंट की बात हो रही है, प्राइम मिनिस्टर की बात हो रही है, उसके पावर्स क्या है वगैरह, तो मैंने उसके भी बनाया है. तो लाइक उसे भी मेमोराइज करना ही प्रेफर करना चाहिए ना. लाइक वो तो कंसेप्ट्स कर लो.
यस अभी आप अपने कॉन्सेप्ट्स बिल्ड कर लीजिए पूरी तरह से, फिर आपको और एक बार शायद नोट्स बनाने पड़ सकते हैं मेंस ओरिएंटेड। मेंस का सिलेबस एक बार आप पूरा पढ़ लेंगी ना तो आपके दिमाग में क्लैरिटी आ जाएगी। फिर आपको खुद ही पता चलेगा, जब आंसर राइटिंग की आप कोशिश शुरू करोगे तो आपको खुद ही पता चलेगा कि अरे मेरे नोट्स में तो ये पॉइंट है ही नहीं कि प्रेसिडेंट के रोल में चैलेंजेस कौन से है, ये तो लक्ष्मीकांत में लिखा ही नहीं था। तो आप ऑटोमेटिक उसको एडिशन करने लग जाओगे। पर ये सब आपको चक्र से ना गुजरना पड़े जो मैं खुद 4 साल गुजरी हूँ और फिर खुद नोट्स बनाए हैं। इसके लिए मैं बता रही हूँ कि होलिस्टिक नोट्स बनाने की कोशिश करो कोई भी इशू का। पॉजिटिव भी देखो और नेगेटिव भी देखो। लक्ष्मीकांत में ना बस पॉजिटिव लिखा हुआ है, बस वो बस एक फैक्ट की बुक है, पूरे फैक्ट उन्होंने लिख दिए, बट वो ना एनालिसिस की बुक नहीं है। इसलिए सारे टॉपर्स भी कहते हैं कि लक्ष्मीकांत इज़ नॉट इनफ फॉर मेंस। तो कोई अगर आपको क्लासेस के नोट्स भी रिफ़र करने पड़े जैसे विजन वगैरह तो कर लीजिए, और होलिस्टिक नोट्स बनाइए पॉलिटी के लिए भी। बस आर्टिकल नंबर लर्न कर लिया, वो सब ऑब्जेक्टिव पॉइंट ऑफ व्यू से पढ़ने की तरीके हैं, वो प्रीलिम्स में बहुत काम आते हैं, पर मेंस में थोड़ा होलिस्टिकली पढ़ना ज़रूरी है। मतलब पॉजिटिव भी नेगेटिव भी पूरा एक होलिस्टिक नोट आप बना लीजिए। आई विल ट्राई टू हैव अ सेशन ऑन नोट मेकिंग इन द फ्यूचर, मे बी इन 15-20 days whenever I find time. I'll hold a session on note making ताकि मैं explain कर पाऊँ कि exactly बनाने कैसे। Okay, it will definitely help. Okay. Thank you. Okay, yeah, welcome. San, now you can ask because उसका हो गया। हाँ, आप पूछिए। स्नेहल दीदी, मी आता इंजिनिअरिंगला आहे, थर्ड इयरला. हाँ, तर सोशिओलॉजी विषय माझे थोडे इंटरेस्टिंग आहे. तर सोशिओलॉजीची सुरुवात कुठून करावी? कारण की युट्यूबवर मी व्हिडिओ बघितले तर तिथं इसेन्शियल ऑफ सोशिओलॉजी, हर्लम बोस असे खूप मोठे मोठे पुस्तकं सजेस्ट केले. ते मला थोडे रटाळपणे वाटतंय. तर सुरुवात कुठून करू सोशिओलॉजीची? 11-12ची NCERT वाच सगळ्यात आधी। एक तर सोशिओलॉजीशी प्रेम निर्माण होतं 11-12ची NCERT वाचल्यावर, असं वाटतं वा वा काय मस्त सब्जेक्ट आहे, अरे वा काय शिकवतात। तर एक ते, आणि तू थर्ड इयरलाच आहेस म्हणजे अजून 1 वर्ष तुझ्याकडे आहे, अटेम्प्ट तुझा 2026चा आहे, तर तू आधी 11-12ची NCERT वाचून घे सोशिओलॉजीसाठी। आणि मग त्यानंतर जर तुला अजून रीड करायची इच्छा व्हायला लागली तर स्लीपी क्लासेसचं मॅरेथॉन आहे, 14 आवर्सचं आहे, त्यात सगळा सिलेबस त्यांनी वरवर कवर केला, म्हणजे खूप चांगला केला आहे असं मी नाही म्हणणार, म्हणजे एवढं नीट शिकवलं नाही आहे पण केला आहे, सगळा सिलेबस वरवर क्लिअर केला आहे त्यांनी। तर तुम्ही तो वाच आणि मग तुला एक प्रिलिमिनरी अंडरस्टँडिंग आली की मग तू हडलंबस वगैरे वाचू शकतोस। कारण की जर ती पुस्तक तू आत्ताच हातात घेतलं तर ते वाचण्यासारखंच नाही आहे। जर कोणाला समजत नाही भाषा सोशिओलॉजीची तर त्याला ते समजणार नाही, अर्धी गोष्ट तर त्याच्या डोक्यावरून जाणार। तू पहिले 11-12ची NCERT वाच, मग स्लीपी क्लासेसचे मॅरेथॉन बघ आणि मग ॲक्च्युअल बुक्सवर शिफ्ट। ओके, अजून एक स्नेहल दीदी, माझी एक फ्रेंड आहे, ती आता मुखर्जी नगर दिल्लीला आहे. तर इट इज मॅन्डेटरी बाहेर जाण्यासाठी, कारण की तिथला इन्व्हायरमेंट कसं असतं, मुलं कशी स्पर्धा करतात, ते घरच्या घरी करता येईल की म्हणजे अभ्यास करता येईल की परीक्षेचा? मी अख्खं प्रिपरेशन घरून केले, आत्ता पण मी घरीच बसली आहे आणि दिल्लीला फक्त मॉक इंटरव्ह्यू द्यायला आणि इंटरव्ह्यू द्यायला गेलेले। तेव्हा पण मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी राहिलेले आणि तिथूनच मॉक इंटरव्ह्यू दिला, मग इंटरव्ह्यू दिला, बस। दिल्लीला जायची काही गरज नाही आहे। उलटं तिकडे जाऊन मला समजलं की अरे मी इंटरव्ह्यूपर्यंत पोचलेच नसते जर मी दिल्लीला राहिले असते तर। जेवण चांगलं नाही आहे, थंडी खूप असते, ऊन खूप असतं, घरची खूप आठवण येते, तिकडे मित्रमैत्रिणी बनवण्यातच 3-4 महिने वाया जातात। आपल्याला घरची आठवण येत असते, आपल्याला वाटतं मित्रमैत्रिणी असतील तर आपण नाही का घरची आठवण कमी येईल, तर मित्रमैत्रिणी शोधायच्या चक्करमध्ये आपले 3-4 महिने वाया जातात। त्याच्यापेक्षा अभ्यासावर फोकस करणं। आणि आता हे डिजिटल युगात, आता बघा तुम्हाला तिकडे जाऊन कोणतरी मेंटॉर भेटला असतं ज्यांनी तुम्हाला गाईड केलं असतं, पण आता तर मी आहे इथे, तसंच तुम्हाला तिकडे जाऊन क्लास भेटला असता, तो पण डिजिटल युगात डिजिटली अवेलेबल आहे। आन्सर रायटिंगचे पण मॉड्यूल्स डिजिटली अवेलेबल आहेत, तर दिल्लीला जायची काही गरज मला पर्सनली वाटत नाही। स्नेहल दीदी, अजून एक डिजिटल नोट मेकिंग म्हणजे काय? युअर नोट किंवा असे वेगवेगळे ऍप्स आहे ना, ते मला थोडं जाणून घ्यायचं होतं की डिजिटल नोट मेकिंग म्हणजे काय, त्याचा खूप फायदा होतो का? आता मी पर्सनली पेन ऑन पेपर नोट्स बनवायचे, मग मी डिजिटल नोट्स पण बनवले, मग आता परत पेन ऑन पेपर नोट्स बनवते। डिजिटल नोट्स ॲडिशन करायला कामाला येतात, म्हणजे टायपिंग केलं किंवा रायटिंग केलं तर एक पान पुढे ॲड करायला सोपं जातं। आणि जे खूप स्ट्रक्चर्ड अभ्यास करतात नाही का लोक, रोज न्यूजपेपर वाचतात, रोज डेटा ॲडिशन करतात, खूप म्हणजे ते डिसिप्लिन्ड असतात, त्यांच्यासाठी मे बी डिजिटल नोट्स आर सेवियर। पण आपण कसं, म्हणजे मी पण मॉर्टल आहे, मी काय रोज न्यूजपेपर वाचून त्यातून डेटा वगैरे काढून माझ्या नोट्समध्ये घालत नाही।
तर मला वाटतं पेन ऑन पेपर नोट्स बनवल्याने एकतर आपली हँडरायटिंग इम्प्रूव्ह होते, अजून आपल्याला लिहायची, कारण की आपली एक्झाम तर रिटन आहे आणि रिअल लाईफ रिटन आहे, तर त्याचा फायदा आपल्याला होतो नोट्स मेकिंगचा. आणि डिजिटल नोट्स त्या लोकांसाठी कामाला आहेत जे खूप पंक्च्युअल आहेत, नेहमी ते व्हॅल्यू एडिशन करतात नोट्समध्ये, त्यांना डिजिटल नोट्स आहेत. नाहीतर ज्यांना एक वन शॉट नोट्स बनवायचे आहेत आणि 2-3 पानं आपणही सोडू शकतो आपल्या रिअल लाईफ नोट्समध्ये, की जर फ्युचरमध्ये काही झालं करंट अफेअरचं ॲडिशन तर ते ॲड करू असं. तर मी पर्सनली पेन ऑन पेपर बनवते, पण डिजिटल पण चालतील, जे आवडेल तसं. अजून आता ओके थँक्यू. ठीक आहे, थँक्यू सो मच. वेलकम. ओके, आता कोणाचा नंबर आहे? श्रद्धा. श्रद्धानी हात वर केलेला. ओके, सांगा तुम्हीच कोणाचा नंबर आहे, माझं लक्ष म्हणजे आय डोंट नो कोणी एक्झॅक्टली हात कधी वरती केला आहे. विचारा श्रद्धा, विचारू शकते. हॅलो मॅम. हॅलो. माझा आता UPSCचा लास्ट अटेम्प्ट आहे आत्ताचा 2025चा. तर मला या UPSC बद्दल थोडंसं सांगा, म्हणजे प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी, कारण लास्ट अटेम्प्ट असल्यामुळे मला थोडंसं धास्ती वाटते एक्झामची. तर त्यासाठी सांगा प्लीज. क्लिअर नाही झाले माझं म्हणजे मी 29च्या एज मध्येच स्टार्ट केलं UPSC देणं, आणि त्यामुळे 32 एज आहे, त्यामुळे आता लास्ट अटेम्प्ट आहे, तसा थर्ड अटेम्प्टच आहे. अच्छा. हा. एक चॅनल आहे CSC मॅट्रिक्स म्हणून यूट्यूबवर, तो तुम्ही रेफर करू शकता. त्यात त्यांनी ना थीमॅटिक ॲनालिसिस खूप छान सांगितलंय PYQचं, आणि टिप्स आणि ट्रिक्स आणि कसं नाही का पेपरला कसं अप्रोच करायचं खूप छान सांगितलं त्यांनी. तर तुम्ही तो चॅनल एकदा रिफर करा. आणि बुक लिस्ट वगैरे सगळ्यांची सेमच आहे, स्पेक्ट्रम आहे, लक्ष्मीकांत आहे, आपले करंट अफेअरला. मॅम म्हणजे मला कसं होतं ना, एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर ते प्रेशर जास्त होतं की आता काय होईल, आणि लास्ट अटेम्प्ट असल्यामुळे ते यावेळेस जास्त जरा फील होत आहे. श्रद्धा, म्हणजे दिस विल गेट फिलॉसॉफिकल, बट तुम्हाला माहिती आहे जेव्हा मराठा आर्मी वॉरला जायची तेव्हा ते घरी सांगूनच जायचे की आता मी जिवंत येणारच नाही आहे परत, आता मी मेलातच जमा आहे. आणि शेवटी ते देवाचं नाव घेऊन जायचे, कारण त्यांना माहिती होतं आपण मेलो तर ॲटलिस्ट देवाचं नाव घेतलेलं असू द्या शेवटी. आणि ते लोक ना मरणाला घाबरायचे नाही. म्हणून त्यांना, जर तू वॉर करायला लागलीस आणि तुझं विचार हाच आहे की मला माझं नेक वाचवायचं आहे, की मला कोणी मारू नये बाबा, तू कसं लोकांना मारू शकणार? जर तू स्वतः नेक वाचवण्याच्या चक्करमध्ये मला कोणी मारू नये ह्या विचाराने जर आपण गेलो तर आपण कधीच कोणाला मारू शकणार नाही वॉरमध्ये. तर तू आत्ता असं एक्सेप्ट कर, म्हणजे हे माझं स्ट्रॅटजी आहे की चल नाही झालं, सपोज नाही झालं, ओके, असं अज्युम कर. तर तू पुढे काय करणार आयुष्यात हे तू विचार करून ठेव, आणि त्या विचारासोबत तू कम्फर्टेबल हो की हां नाही झालं तर मी असं करेल, आपलं असं जगेल. काय नाही होणार हे पण एक रिअल पॉसिबिलिटी आहे ना, माझं पण नाही होणार हे पण एक रिअल पॉसिबिलिटी आहे, आणि ती पॉसिबिलिटी मी एक्सेप्ट केली. आणि ती पॉसिबिलिटी एक्सेप्ट केली ना कीच आपल्याला ते करेज भेटतं की हिम्मत करून बिंदास. आता जर तू 90 आन्सर नाही मारले, 90 क्वेश्चन नाही सोडवलेस, तर तुझा कट ऑफ क्लिअर होण्याचे चान्सेस कमी. आणि ते 90 क्वेश्चन सोडवायला करेज लागते. ती करेज तेव्हा जेव्हा आपण एक कॉन्फिडन्स, ठीक आहे नाही झालं तर मी काय करणार पुढे, हे आपण विचार करून ठेवला, त्याच्यासोबत आपण कम्फर्टेबल झालो, तर मग आपल्या एक्झाममध्ये जाताना पण भीती नाही वाटत की नाही झालं तर नाही झालं, मी काय तर दुसरं करेन, ते फिक्स आहे माझं. ते तिथे पोचलं, ते तू विचार करून ठेव, कारण की दॅट इज अ रिअल पॉसिबिलिटी. आणि त्याच्यासोबत पीस बनवलं ना तर आपण एक्झाममध्ये पण खूप चांगलं प्रिपेअर करू शकतो. नाहीतर आपल्याला मी सध्या म्हणजे माइंड कंट्रोल करण्यासाठी खूप ट्राय करते, म्हणजे मेडिटेशन वगैरे करते, पण ते थोडीशी भीती वाटतेच. एक्झाम जशी जवळ येते, ते नाही झालं तर मी काय करणार, मी कसं जगणार, माझं काय होणार, ते रिअल फिअरला तू टॅकल कर की नाही झालं तर तू काय करणार. आणि त्याचं उत्तर तुला एकदा भेटलं ना की तुला भीती वाटणं बंद होणार परीक्षेची. त्याचं उत्तर तुला शोधावं लागणार आहे, आणि आता शोध परीक्षेच्या आधी, म्हणजे तुला एकदम निडर होणार. येस मॅम, थँक्यू. ओके, आता कोणाचा प्रश्न आहे नेक्स्ट विचारा. कोणी तर विचारा एक एक करून विचारा. नाव आय डोंट रिमेंबर कोणाचा काय नंबर होता. ताई, PW च्या ज्या मॅरेथॉन्स आहेत त्या रिव्हिजन साठी चांगलं आहे का? इंटरनल सिक्युरिटी एथिक्स वगैरेचं म्हणतेस का? हो, मीन्सच्या ज्या मॅरेथॉन्स आहे, एथिक्स, इंटरनल सिक्युरिटी.
सो आहेत, म्हणजे मी पाहिल्यात त्या, म्हणजे ऑफकोर्स मला पण अट्रॅक्टिव्हच वाटलं, अरे 15 तासात अख्खा सब्जेक्ट कवर, पण सो आहेत, ओके आहेत. ओके. एकदम व्हॅल्यू एडिशन त्यात एकदम सुंदर आहे असं नाही, ओके आहेत. जर कोणी बिगनर आहे, त्याला अजिबातच सब्जेक्ट माहिती नाही आहे, त्याला चांगलं एकदा सब्जेक्ट त्याचा कवर होऊन जाईल पटकन. पण व्हॅल्यू एडिशन वगैरे करायचं म्हटलं थोडं पुस्तकातून पण वाचावं लागेल, म्हणजे फक्त तेवढंच बघून आपण खूप चांगले मार्क आणू मेन्समध्ये असं नाही आहे, ते जरा ॲव्हरेज आहे त्यांचं कंटेंट. ओके. विचार नेक्स्ट प्रश्न. अक्षय विचार किंवा विजय कोणी विचार? हॅलो. हो विचार. गुड इव्हनिंग मॅम. हॅलो मॅम, पहिले तर तुम्ही खूप चांगलं काम करताय, त्याबद्दल थँक्यू. माझे 2 प्रश्न होते की युपीएससी मध्ये जे युपीएससी मेन्स आहे ना, त्याच्यामध्ये क्वेश्चन खूप म्हणजे करंटला ओव्हरलॅप करतात, की जसं नाही का, म्हणजे 1 नेशन 1 इलेक्शनचा क्वेश्चन होता. एमपीएससी मध्ये तसं असणार आहे का, म्हणजे करंट ओव्हरलॅप ओके. पहिली गोष्ट तर MPSC मध्ये कसं असणार आहे ते मी पण नाही सांगू शकत, आणि आयोग पण नाही सांगू शकत आत्ता, कारण की पेपर अजून सेट झाला नाही. पण जर आपण UPSCचा सिलेबस बघितला तर पहिल्यांदा तू म्यूट कर, थोडं काहीतरी बॅकग्राऊंड नॉईज येतोय, मी सांगते मग पुन्हा ऑन कर. ओके. जर आपण UPSCचा सिलेबस बघितला 2013 मध्ये तो पहिल्यांदा चेंज झाला, आणि त्यानंतर 2015पर्यंत 16पर्यंत प्रश्न एकदम स्ट्रेट फॉरवर्ड विचारत होता UPSC, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येत होते, आणि सिलेबसशी निगडीत एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न UPSC विचारत होता 2016पर्यंत. मग 2016 ते 2020 मॉडरेट फेज चालला प्रश्नांचा, जेव्हा प्रश्न थोडेसे करंटशी लिंक झाले UPSCचे, आणि 2020 नंतर डिफिकल्ट फेज सुरू झाला, कारण की ऑफकोर्स सिलेबस जुना झाला आहे ना, आणि तेच प्रश्न पुन्हा विचारू नाही शकत, हे काय बोर्डाचा पेपर नाही आहे, तेच प्रश्न पुन्हा विचारले तर नाचक्की होणार आयोगाची. म्हणून त्यांनी मग डिफिकल्टी लेवल 2013 ते 2016 एक लेवल होती, 16पासून 20पर्यंत मॉडरेट, आणि 20 नंतर डिफिकल्टी लेवल एकदम हाय गेली आहे UPSCची. तसंच बघायला गेलं तर MPSCचा हा 2013 ते 2016वाला फेज चालणार आहे, कारण की पहिल्यांदाच परीक्षा चेंज झाली आहे. तर आय एक्सपेक्ट की क्वेश्चन्स थोडेसे इझी असतील, करंट लिंक असणार, ऑफकोर्स करंटचं लिंकेज असणार, करंट आपल्याला वाचावं लागणार, पण एकदम जास्त ॲनालिटिकल, जसं की 1 नेशन 1 इलेक्शन डिस्कस करायला नव्हतं सांगितलं UPSCने, त्याने विचारलेलं व्हेरियस कमिटीजचं काय रेकमेंडेशन आहे ह्याच्यावर, म्हणजे तो खूप डिफिकल्ट प्रश्न झाला. आपल्याला जर आला हा प्रश्न तर डिस्कस 1 नेशन 1 इलेक्शन मला येईल असं मला तर एक्सपेक्टेड आहे, कारण की आत्ताच नवीन सिलेबस आला आहे, एक्झामिनरकडे खूप पॉईंट्स आहेत प्रश्न विचारायला. जेव्हा हे पॉईंट्स संपतील तेव्हा 2 पॉईंट्स मिक्स करून मग तो विचारायला लागणार अजून 3-4 वर्ष. ओके. पण त्याच्यामध्ये ओव्हरलॅप करणारे प्रश्न पण असतात, जसं की एक कोविड मधला प्रश्न होता की वर्क फ्रॉम होमचे भारतीय समाजावर काय प्रभाव पडतात, तर मग ते असे प्रश्न MPSC विचारणार नाही असं म्हणजे विचारू शकतात. उलटा असे प्रश्न चांगले असतात, म्हणजे मुलं खरंच अभ्यास करतात किंवा जे हुशार आहेत त्यांच्यासाठी हे प्रश्न लाईक फुलटॉस बॉल असतात, 6 पण मारू शकतो. ज्यांनी वाचून आलेत, ज्यांना आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आहे, त्यांच्यासाठी खूप चांगला प्रश्न आहे हा. क्रिएटिव्हिटी लावू शकता, पाहिजे तेवढे उत्तरं देऊ शकता, रॅदर दॅन की डायरेक्ट एखादा फॅक्च्युअल प्रश्न विचारला आहे की मॅटर्निटी बेनिफिट बिलविषयी लिहा, खूप जास्त डिफिकल्ट होईल तो प्रश्न. हे जास्त क्रिएटिव्हवाले प्रश्न विचारले तरी आपण हँडल करू शकतो. मॅम तुम्ही एक म्हणजे क्वेश्चन देऊन, जसं की आता ऐश्वर्याने सांगितलं की तुम्ही एक आन्सर रायटिंगचं घेत जात, तुम्ही रोज एक क्वेश्चन देऊन तो चेक नाही का करू शकत ग्रुपवरती? अरे चेक नाही करू शकत मी, तुम्ही पिअर चेकिंग करू शकता, कारण की मला पहिलंच माझे कामं असतात आणि क्लासची कामं असतात, तर ते मी चेक नाही करू शकत, पण तुम्ही पिअर चेकिंग करू शकता. तो एक ग्रुप बनवता आन्सर रायटिंगचा, जे पण सिरियस लोक आहेत ते आन्सर रायटिंगला जॉईन व्हा. मी रोज एक प्रश्न देऊ शकते, बाकी तुम्ही त्याची उत्तरं लिहून पिअर रिव्ह्यू करू शकता. कारण म्हणजे रायटिंगचा आमचा फर्स्टच अटेम्प्ट आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं. अरे नाही, मी चेकही केलं असतं, पण ते खूप लेबर इंटेन्सिव्ह आहे मला, म्हणजे रोज जर सपोज 25 मला आले क्वेश्चन चेक करायला तर मला किती वेळ लागेल, 2-3 तास तर लागतील. सो नाही फक्त म्हणजे क्वेश्चन दिला रोज तरी चालेल नाही का, आमचा चेक करत. हो नक्की ट्राय करेल, बनवते एक ग्रुप बनवते.
ओके, जर अमित तुम्ही कोण बोलताय, कोणाला प्रश्न विचारायचा विचारा प्लीज. हॅलो हो हो विचार, शुभम विचार. मॅम, माझं 2 प्रश्न आहेत की एक तर मी आन्सर रायटिंग करतोय तर ते एक पायलट V5 पेन वापरतोय, पण त्याच्याने ते पेजच्या मागं रिफ्लेक्ट होतो थोडा, म्हणजे ते प्रिंट्स येतात. तर ते आपल्या UPSC मेन्स किंवा MPSC मध्ये कशा प्रकारे आन्सर बुकलेट असणार आहे? UPSCच्या बुकलेट्सची क्वालिटी तर टॉप नॉच असते. मी V7नी लिहिलेलं, तर मागे काही आले नव्हते, उठले नव्हते. आता MPSCचं कसं असेल आय डोंट नो, थोडं खाली पण असू शकतं क्वालिटी किंवा सेम असू शकते. तर जर V5नी खूप उठतं ना, तुमची हँडरायटिंग जर हेवी आहे तर रोरिटो पण यूज करू शकता. रोरिटो किंवा फ्लायमॅक्स, ते पण जेल पेन छान आहेत, ते पण यूज करू शकता. ओके मॅम. आणि दुसरं की बाकीचे स्टेट PCS मध्ये मग कसे बुकलेट्स असतात, म्हणजे ते असेच. ब्लँक असतात पेपर का त्याच्यावर लाईन्स वगैरे असतात? असंच UPSC सारखंच असतं, सेम UPSC सारखं असतं. ओके ओके मॅम. ओके ओके, नेक्स्ट विजयने खूप वेळचा हात वरती केला, तू विचार विजय. आता सगळ्या पहिल्या बॅचमध्ये तुमचंच राहिलं. हां विचारा. हॅलो हॅलो हॅलो, हो येतो आवाज, येतो. मॅडम, माझं आता लास्ट इयरला आहे मी. ओके. तर माझा रजिस्टरचा स्कोर 110 होता. हे एक्झामला मी दिलं होतं तेव्हा. तर नवीन पॅटर्ननुसार मी स्टडी केला नाहीये. तर मी आता ज्ञानदीपची बॅच जॉईन केली आहे. तर मी कंबाईनवरती शिफ्ट व्हायला पाहिजे का राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह कंटिन्यू करायला पाहिजे? आता एकच अटेम्प्ट दिलेला का राज्यसेवेचा? हो, राज्यसेवाचा एक दिला मॅडम, मी लास्ट इयरला होतो आता. ओके, आणि ज्ञानदीपची ऑब्जेक्टिव्ह वाली बॅच लावलेली? नाही, ऑप्शनलची घे आता. सॉरी, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची केली मॅडम, नवीन चालू. डिस्क्रिप्टिव्हच कर ना. आता बॅच ही डिस्क्रिप्टिव्हची लावली, मग तुला कंबाईनला का शिफ्ट व्हायचं आहे? माझा विचार होता मॅडम की कारण की कंबाईनवरती शिफ्ट व्हावं. कंबाईनचा पण माझा स्टडी चांगला आहे. अच्छा, कंबाईन दिलेली का ह्यावर्षी? हो, यावर्षी दिली कंबाईन. किती 63 स्कोर आहे मॅडम. किती? 63 स्कोर आहे. 63 होईल ना ह्यावर्षी प्रिलिम्स क्लिअर? मग कंबाईन मॅडम, ते डिग्री सर्टिफिकेट येत नाही ना, म्हणजे मी रिझल्ट लागत नाही तोपर्यंत. अच्छा, मग तो मेन्स नाही देता येणार कंबाईनची? मी देता येणार. अच्छा. आणि माझं वय पण 19 वर्ष आहे ना, त्याच्यामुळे ते जमणार नाही मॅडम नंतर पण. अच्छा अच्छा. आता 19 वर्ष जर तुझं वय आहे, तर वाय नॉट प्रिपेअर डिस्क्रिप्टिव्ह, वाय नॉट प्रिपेअर UPSC, वाय नॉट एम हाय? तू कंबाईनवरच काय एम करतो? म्हणजे हे डिस्क्रिप्टिव्ह तू प्रिपेअर केलंस व्यवस्थित तर 21 वर्ष झाल्यावर तू UPSC पण देऊ शकतो. म्हणजे तू एकदम हायर लेवल पोस्ट पण अचीव्ह करू शकतो. आणि असं पण नाही की आपल्याला काही जॉब मिळवायची खूप घाई आहे का, आपलं वय निघून चाललंय, तर वाय गो फॉर कंबाईन? फायनान्शियल प्रॉब्लेम वगैरे नाहीये. फक्त माझा विषय हा होता की डिस्क्रिप्टिव्ह बद्दल मला थोडीफार आयडिया नाहीये. मी ऑब्जेक्टिव्ह टाईपनं स्टडी केलेला तू राज्यसेवेचा. एवढा यंग आहेस तर तू डिस्क्रिप्टिव्हला घाबरतोय का? म्हणजे का घाबरायचंय? आणि माहिती आहे ना, MPSC डिस्क्रिप्टिव्ह करायचं सरकारचं धोरणच आहे की आपला UPSC टक्का वाढावा, आपल्या मुलांनी UPSC पण द्यावी, ती पण क्लिअर करावी. आता UP मधले लोक 30% IAS बनतात. 30% IAS दरवर्षी सिलेक्ट होतात, त्यातले 30% UP असतात. का? कारण की त्यांची परीक्षा सपोर्ट करते त्यांना UPSC द्यायला, म्हणून आपली परीक्षा चेंज केली आहे. तर तू राज्यसेवेसाठीच ट्राय करावा असं माझं तर मत राहील. बाकी इट्स युअर ओपिनियन. हो मॅडम, म्हणजे माझं कसं आहे, मी घरून स्टडी करते आणि गायडन्स वगैरे नाहीये. तर मी बॅच जॉईन केली आता ज्ञानदीपची. तर मग ज्ञानदीपची बॅच कंटिन्यू करावं का तसं? हो, म्हणजे मला तर असं वाटतं बिकॉज यू आर सो यंग, तू राज्यसेवाच ट्राय करावं रेदर दॅन गोइंग फॉर कंबाईन. माझा प्रिलिमचा स्टडी खूप सारा झालेला आहे आणि मी ह्यावेळेस राज्यसेवा प्री दिली ना, तर माझा 1 महिना म्हणजे मी बिमार होतो, तरी पण माझा 110 स्कोर आला होता त्याच्यामध्ये. अच्छा, मग राज्यसेवाच दे ना. आणि यू आर सो यंग, तू UPSC पण फ्युचरमध्ये करू शकतोस. दिस इज अ ऑपॉर्च्युनिटी. जॉब मिळवायची काही घाई पण नाही आहे तुला, अख्खं तुझ्याकडे 4-5 वर्ष आहेत प्रिपेअर करायचे. तर राज्यसेवा किंवा हायर पोस्टच तू एम केले तर लाईफमध्ये पण जास्त तुला सॅटिस्फॅक्शन वाटेल. एकदा जॉब भेटली की मग तू प्रिपेअर नाही करू शकणार असं. कारण की माझे खूप फ्रेंड्स आहेत जे करतात CGL वगैरे, त्यांची जॉब आहे ऑलरेडी, ते नाही प्रिपेअर करू शकत मग एकदा जॉबमध्ये लागले की, कारण की जॉब पण खूप डिमांडिंग असते. बरोबर आहे.
म्हणजे असा विषय झाला की मी डिस्क्रिप्टिव्हला भीतोय थोडं जास्त. काय भ्यायची कारण नाही. मला असं वाटतं तू राज्यसेवाच करावी ॲज अ बिग सिस्टर. तुला हीच ॲडवाईस आहे माझी. बाकी युअर ओपिनियन. मी 11वी पासून केलं होतं मॅडम की राज्यसेवा म्हणूनच मी या क्षेत्रामध्ये आलतो. पण आता करायला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे ज्ञानदीपच्या मग बॅचच कंटिन्यू करावं का? हो, आता तू बॅच घेतली आहेस ना. हो तुझं ठीक आहे मॅम, थँक्यू. ओके. नेक्स्ट प्रश्न विचार. नेक्स्ट विचारा, कोणाला विचारायचा आहे. आणि ज्यांचे प्रश्न संपले ते हँड डाऊन करा. हॅलो, हो विचारा. अरे आवाजच नाही येते मला. आवाज नाही येते तुमचा. अभि, तुझा आवाज नाही येत. हॅलो. हो, आता येतोय. मॅम मी आता 24ची जी राज्यसेवा प्रिलिम आहे ती दिली. त्यात मला स्कोर 106 येतोय. पण म्हणजे मी आधी पण दिली आहे राज्यसेवा. सो मी ऍक्च्युली तो 110चा मी तो मार्क आहे तो क्रॉस करू शकत नाही. आणि यावेळेला तर कट ऑफ खूप हायच गेलाय. सो मी प्री मध्येच स्टक आहे. तर प्रिलिम साठी काय करावं असं क्वेश्चन आहे का तुझा? हो, प्रिलिम साठी काय करावं आणि थोडं डिस्क्रिप्टिव्ह बद्दल पण थोडं गायडन्स करा मॅम. पहिले तर प्रिलिम्ससाठी आता जर तू खूप वेळा राज्यसेवा दिली आहेस तर PYQचं बुक आण. PYQs आण, प्रिंट करून आण आणि सॉल्व कर एकदा. ओके. आणि त्याच्यानंतर सगळ्या PYQची उत्तरं गोल करायची आणि लर्न करायची सगळी उत्तरं. म्हणजे आपल्याला मागचे 6-7 वर्षाचे PYQ पाठ पाहिजे की ह्या प्रश्नाचं उत्तर हे होतं, ह्या प्रश्नाचं उत्तर हे होतं, हे माहिती पाहिजे. आणि मग हे PYQ आपण लर्न केले ना, मग आपल्या सिलेबसमध्ये जाऊन बघायचं की जर ह्यांनी विचारलं की ह्या गोदावरी नदी 49% एरिया ऑक्युपाय करते महाराष्ट्राचा. हा प्रश्न एकदा प्रिलिम्समध्ये विचारलेला आहे की गोदावरी नदीचं बेसिन किती % ऑक्युपाय करतं? 49%. तसंच मग आपल्याला समजतं की मग कृष्णाचं पण बघावं लागेल, मग भीमाचं पण बघावं लागेल, मग बाकी रिव्हर्सचं पण बघावं लागेल. कारण की एकदा गोदावरीचं विचारून झालं म्हणजे बाकीच्यांचं पण तो विचारू शकतो. हे आपल्याला तेव्हा समजतं की काय काय प्रश्न येऊ शकतात जेव्हा आपण PYQचा सखोल अभ्यास करतो. आणि PYQची उत्तरं खूप वेळानं रिपीट होतात. तर PYQ तू जर प्रिपेअर केलंस खूप व्यवस्थित, इन डीप ॲनालिसिस केलं, ते पण करायचं मला. मी चॅनलवर करणार आहे इन डीप ॲनालिसिस PYQचं. आता वेळ मिळेल तसं. ॲक्च्युली माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून तिकडे माझा खूप टाईम वेस्ट होतो आहे. पण जसं वेळ मिळेल तसं मी सांगणार आहे चॅनलवर पण PYQ ॲनालिसिस कसं करायचं. आणि ते केलंस तर नक्कीच तुझे 15 to 20 मार्क्स इन्क्रीजच होणार. PYQ ॲनालिसिस करून मग प्रिपरेशन केलं तर. कारण की 2021मध्ये माझं UPSC प्रिलिम क्लिअर नव्हतं झालं. त्यानंतर 21ची जी राज्यसेवावाली प्रिलिम होती त्यात मी कम्प्लिटली PYQ अप्रोचनी केलेलं आणि तेव्हा माझं म्हणजे चांगलं मार्जिननी क्लिअर झालेलं. तर PYQ अप्रोच घेणं मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. थँक्यू सो मच. हॅलो. हां विचार. आशुतोष विचार. मॅम एक युट्यूबर मॅम व्हिडिओ बनवायची थीम्स त्यासोबत तुम्ही ॲनालिसिस केला. आता एक व्हिडिओ पाहिजे मॅम. काय व्हिडिओ बनवू? थीम्स मॅम. थीम्स PYQ थीम्स बनवणार आहे. ते बनवणारच आहे मी. तसा कुठेच काही अवेलेबल नाही आणि त्याच्यात खूप टाइम जातो. येस थीम्सवाला व्हिडिओ मी बनवणार आहे, यूट्यूबवर टाकणार आहे. हां, ते मला एक्सपिरियन्स आहे त्यामुळे आमच्याकडून बरेचसे पॉईंट मिस आउट होतात. काही त्याची होत नाही पॉईंट. त्यामुळे तसा एक व्हिडिओ युजफुल करेल. हो नक्की बनवते. तो अजून प्रिलिम्स लावले ना म्हणून प्रिलिम्सचं मी मटेरियल अजून बनवायला सुरूच नाही केलं आहे. ओके, थँक्यू मॅम. ओके. येस. हॅलो. हो विचारा. स्नेहल दीदी, सीसेटची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे ॲज अ बिगनर? पहिलं तर CSAT इज अन एक्झाम ऑफ अंडरस्टँडिंग की काय करायचं आणि काय नाही करायचं. 80 प्रश्नातून आपल्याला फक्त 27 बरोबर करायचे. किती? 27. म्हणजे आपण 40 काय 50 प्रश्न सोडले तरी चालणार आहे. आणि जी मुलं CSAT क्लिअर करत नाही त्यांचा प्रॉब्लेम काय की ते 50 क्वेश्चन जे सोडायचे, ज्यांना भाव नाही द्यायचा आहे त्यांना आपण भाव देत बसतो. जे लोक आपल्याशी कधीच बोलणार नाही, आपल्याला कधीच लाईक करणार नाही, त्यांच्याशी आपण जाऊन बोलत बसलो तर आपला वेळही वाया जाणार, आपला कॉन्फिडन्सही डाऊन होणार. तर CSATची एकच स्ट्रॅटेजी पाहिजे बिगिनरसाठी
आपला स्ट्रेंथ ओळखायचं, म्हणजे PYQ सॉल्व्ह करायचे आणि ओळखायचं ह्यात मला काय जमतं बाबा करायला. मी रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे माझे प्रश्न सोपे, माझे नेहमी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन बरोबर येतं, किंवा मी नेहमी कॉन्टचे प्रश्न करू शकतो, मला कॉन्ट येतं लहानपणापासून, किंवा मला रिझनिंग जमतं बाबा, मी रिझनिंग प्रॅक्टिस केली तर मला रिझनिंगचे प्रश्न माझे बरोबर होणार. तसं एक स्ट्रेंथ सब्जेक्ट बनवायचा CSATमध्ये, कोणताही एक तुमचा स्ट्रेंथ असू शकतो. त्यानंतर एक मीडियम सब्जेक्ट ठेवू शकता, किंवा मीडियम सब्जेक्ट म्हणजे ह्यातले 50% प्रश्न आपल्याला येतील, 50% आपल्याला येणार नाही, आणि एखाद सब्जेक्ट वीक राहिला तरी चालेल. ओके, पण एक स्ट्रेंथ सब्जेक्ट बनवायचा, एक मीडियम सब्जेक्ट, आणि एक सब्जेक्ट थोडा वीक असेल, 20% प्रश्न जरी आपल्याला सोडवता आले त्या सब्जेक्टमधून इझी पिक करून, तर काम होऊन जाईल, कारण की 30च प्रश्न आपल्याला बरोबर करायचे. ओके, अजून एक थोडं पर्सनल आहे, विचारू का? हो विचार. स्नेहल दीदी, इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाचा वापर कमी केला पाहिजे का जेव्हा प्रिपरेशन करतो आपण? मी एक व्हिडिओ बघितला होता युट्यूबचा, त्यामुळे विचारायचं होतं. इंस्टाग्रामचा आणि फेसबुकचा आणि बाकी सोशल मीडियाचा विषय काय ना, ते आपलं अटेन्शन स्पॅन खूप कमी करतं. लोकांशी बोलण्यात काय प्रॉब्लेम नाही, फ्रेंड्सशी इंटरॅक्ट करण्यात काही प्रॉब्लेम नाही, फ्रेंड्सचे फोटो बघण्यात काय प्रॉब्लेम नाही, पण प्रॉब्लेम काय आहे तो रील बघण्यात, ते डूम स्क्रोलिंग करण्यात. कारण की आपल्या ब्रेनला सवय नाही, आपण हंटर गॅदरर आपलं ब्रेन आहे, आपलं काय इव्हॉल्युशन झालं नाही, आणि आपल्याला सवय नाही स्क्रीनवर सतत सारखं आपल्याला एंटरटेनमेंट भेटत राहील, तर त्याच्यामुळे आपल्या ब्रेनची ना कॅपॅसिटी लो होते. म्हणून जास्त इंस्टाग्रामवर रील्स बघणं, यूट्यूबवर व्हिडिओ बघणं, खूप जास्त शॉर्ट्स बघणं, ह्यानी आपण बुद्धू होऊ शकतो, असं खूप सगळ्या रिसर्चर्सनी पण प्रूफ केलं आहे. आणि इंस्टाग्राम तर डिझाईनच असं केलं आहे की एकदा इंस्टाग्रामवर आलं की आपल्याला उठून जातच येत नाही, बघत बसतो. त्याच्याने 1-2 तास कसे वाया जातात ते समजत नाही, आणि आपण जेव्हा ते वाया घालवतो तेव्हा आपला कॉम्पिटिटर बसून अभ्यास करतो, कारण की ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, आणि त्याच्यात जर सक्सीड करायचं तर कॉम्पिटिटरच्या पुढे जायला पाहिजे. म्हणून टाईम वेस्टवाल्या गोष्टी टाळा. बाकी मित्रमैत्रिणींशी बोलणं, त्यांच्याशी कनेक्टमध्ये राहणं, हे मला वाटतं एवढं प्रॉब्लेमॅटिक नाही आहे, ते आपण करू शकतो. पण हे जे इंस्टाग्रामचं चक्र आहे, रील्स, पोस्ट, इन्फ्लुएन्सिंगवालं, त्याच्यातून वाचलं. ओके स्नेहल दीदी, लास्ट क्वेश्चन, इंटरव्ह्यू आणि पर्सनल टेस्ट याच्याबद्दल थोडं सांगा ना. इंटरव्ह्यूमध्ये मला पर्सनली 150 मार्क्स आहेत, आणि दॅट इज अ व्हेरी लो स्कोअर फॉर समवन लाईक मी, ज्यांना एवढं बोलायला आवडतं आणि मला आवडतंच इंटरॅक्ट करायला लोकांशी. तर इंटरव्ह्यू खूप सब्जेक्टिव्हली माझा थोडासा गडबड झालेला, जो मी सांगेल नंतर कधी, जेव्हा मला नाही म्हणजे हॅलो ऐका ना, म्हणजे मिस्टेक आपण काय अवॉइड केल्या पाहिजे इंटरव्ह्यू मध्ये? मी असं ऐकलं नुसतं सूटच घातला पाहिजे, किंवा एकदम ऑफिसर लाईक हा ॲटिट्यूड म्हणजे काय? हां ऑफिसर लाईक त्यांना तेच बघायचं की तुम्ही ऑफिसर आहात का नाही आहात, तेच त्यांना चेक करायचं आहे. बट असं कपडे वगैरेचं काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. ते जे प्रश्न विचारतात ते कॉन्फिडेंटली आन्सर करायचे, आणि इंटरव्ह्यू इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. तर तुम्हाला सेम व्यक्तीला आत्ता गेले तर 180 पडतील, कोणाला 200 पडतील, इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह. तर जेव्हा इंटरव्ह्यू स्टेजवर जाल, जस्ट बी कॉन्फिडंट अँड ट्रस्ट इन युअर मेन्स, की मेन्समध्ये चांगलं परफॉर्म केलं असेल तर इंटरव्ह्यू वूड नॉट मॅटर ॲट ऑल. इंटरव्ह्यू बस एक पर्सनॅलिटी टेस्ट आहे, आणि त्याचं तसंही वेटेज कमीच आहे. तर असं मला वाटतं. हॅलो. ओके. हो हां, नाव ऐकेल. हॅलो. हां विचारा. Hello, am I audible? Yes, you're audible, but background sound is coming a little bit, but you're audible. Okay. Actually, I message you on personal on Telegram. माझं नाव डॉक्टर अमित. मी ऍक्च्युअली तुम्हाला मेसेज सुद्धा केला होता. हो आठवलं. तर माझा इश्यू असाच आहे, माझा कन्सर्न ऍक्च्युअली असं आहे की प्रिपरेशन झालंय माझं बऱ्यापैकी, बट ऍक्च्युली ते येणारी राज्यसेवा 2 अटेम्प्ट राज्यसेवेचे सुद्धा दिले, बट प्रॉब्लेम असा आहे की आता ते येणारी एक्झाम आहे, त्याच्यामध्ये ऍज पर माय कलिग्स आणि सिनियर त्यांचं असं म्हणणं आहे की जी राज्यसेवा आहे ती कट ऑफ खूप रेस करणार आहे. ऍक्च्युअली 120, 125, 130 पण जाईल, म्हणजे ते स्पेक्युलेशन्स. ओके, तर मग माझा असा प्रश्न आहे की आता मी जे प्रिपरेशन करतोय, म्हणजे आन्सर रायटिंग चालू आहे, युनिक मध्ये म्हणजे टेस्ट सिरीज करतोय मी ऑप्शनलची सोशलॉजी, अँड मी एक आन्सर रायटिंग प्रोग्राम सुद्धा जॉईन केला होता, म्हणजे ऍक्च्युअली 2021 मध्ये फोरम सुद्धा जॉईन केला होता,
तर त्यामध्ये मी एक 6-8 महिने ऑप्शनल पूर्ण GS सुद्धा प्रिपरेशन केलं विथ एन्करेजमेंट. अँड बट आफ्टर ते थोडं जॉब वगैरे कोविडमध्ये करायला लागलं, मी थोडं गॅप पडला आणि आता प्रिपरेशन करतोय. तर फुल मला लास्ट अटेम्प्ट म्हणजे मी ठरवलंय की मला हा माझा लास्ट अटेम्प्ट असेल. ठीक आहे. आणि इथून पुढे जे मला असं वाटतंय की आता मी या स्टेजला प्रिलिम पासून म्हणजे प्रिलिम सुद्धा स्टार्ट करावी विथ मग ऑप्शनल. म्हणजे माझं टार्गेट असं आहे की ऑप्शनल एसे आणि इथिक्स जो 1000 मार्क्सचा एक पूर्ण कॉन्टेंट आहे तो प्रिलिमच्या अगोदर तयार करावा. देन आफ्टर शिफ्ट प्रिलिम नंतर शिफ्ट व्हावं GSच्या. जसं की आपण बघतो की एक जनरलाइज मार्क्स असतात की GS मध्ये 1 to 3 आपण मी जेवढे अनालिसिस केले त्यामध्ये 90, 95, 100 म्हणजे तेवढे जरी मार्क्स तुम्हाला जनरलाइज मिळाले तर तुम्ही कट ऑफ पार करू शकता. आणि ऍज पर माय अनालिसिस जर का ऑप्शनल सॉरी म्हणजे 2013 मध्ये तो पॅटर्न चेंज झाला UPSCचा. त्यानंतर 15-16 मध्ये जे मेन्सचा कट ऑफ होता, ओके, मेन्सचा कट ऑफ सुद्धा तो 600, 650, 700 पर्यंत और मॅक्सिमम 800 पर्यंत आला, 17-18 पर्यंत रिटर्न. ओके, जसा नवीन पॅटर्न लागू झाला तर मग इथून पुढे सुद्धा आपला जो येणारा MPSCचा हा न्यू पॅटर्नचा आहे. मला असं वाटतं पर्सनली की हा जो रिटर्नचा स्कोर आहे तो एवढा व्हेरी होणार नाही की फार. आता जी UPSCचं म्हणजे फक्त 800 म्हणजे 900 पर्यंत सगळ्या गोष्टी जातात बरोबर, 800-900 पर्यंत जातात. तर ह्या MPSC मध्ये मला तरी असं वाटतं जाणार नाही. तर मग माझं असं म्हणणं आहे की जो कोर कंटेंट आहे जसं सगळे ऍक्च्युअली मला माझ्या मित्र एक फ्रेंड आहे दिल्लीमध्ये, तो 2 इंटरव्ह्यू दिले त्यांनी UPSCचे. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की ऑप्शनल एसे आणि एथिक्स हे जर का तुमचं स्ट्रॉंग फील्ड असेल ना तर तुम्ही मेन्स मध्ये गो थ्रू करू शकता. तर हेच माझं म्हणणं आहे की आता सध्याला प्रिलिम बघता आणि हे जे कॉम्पिटिशन वाढलंय आणि इथून सुद्धा मी आता ऍक्च्युली मी माझ्या फ्रेंडला सुद्धा विचारले जे आता लास्ट ऑब्जेक्टिव्ह तयारी करतायत त्यांना मी विचारलं पर्सनली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सी म्हणजे आम्ही यावर्षी सुद्धा परीक्षा देणार आणि तुमचा कट ऑफ रेस करणार. दॅट्स इट. आम्ही प्रिपेअर नाही आहोत मेनसाठी पण स्टील वी आर गोइंग टू गिव्ह प्रिलिम्स. मग ते मला कळलं की आणि जर का जेव्हा मुलांचे स्कोर बघितले पेटेमध्ये तर 135 म्हणजे इव्हन तो माझा एक फ्रेंड 142 क्रॉस केलं त्यांनी. सो बस एवढंच मला म्हणायचं की प्रिलिम हे आतापासून थोडं स्टार्ट करावं ऑर एल्स जे आहे मेन्सची तयारी करायची. ओके, आय गेट युअर क्वेश्चन की पहिलं तर प्रिलिम्स तुम्हाला म्हणायचं की खूप टफ आहे आणि खूप हाय कॉम्पिटिशन आहे आणि ऑफकोर्स 117 इज लाईक 60% अँड फॉर अ नेगेटिव्ह मार्किंग एक्झाम दिस इज व्हेरी हाय. आणि वाय इज इट हाय? बिकॉज MPSC इज व्हेरी प्रिडिक्टेबल. कारण की ते नेहमी प्रिडिक्टेबल लाईन्सवर प्रश्न विचारतात. तर जे प्रिपेअर करून येतात मुलं त्यांना 60-65% प्रश्न येत असतात. दॅट इज द इशू. अमित तुम्ही म्यूट करा म्हणजे आपण ना आय विल टेल देन बिकॉज बॅकग्राऊंड नॉईज खूप येत आहे ना. हां, तर एकतर हा विषय की MPSC इज व्हेरी प्रिडिक्टेबल आणि इज दॅट गुड, इज दॅट बॅड, समथिंग एल्स. पण जर सगळ्यांचे येतात तर आपले का नाही येऊ शकत? प्रिडिक्टेबल आहे, सगळ्यांना ते प्रिडिक्शन्स दिसत आहेत तर आपल्याला पण ते प्रिडिक्शन्स दिसू शकतात. जर आपण थीमॅटिक अनालिसिस केलं तर त्यांची प्रिडिक्टेबिलिटी आपण पण ओळखू शकतो. आणि ज्यांनी ऑब्जेक्टिव्हवाली मेन्स दिली ऑफकोर्स ते ऑब्जेक्टिव्हमध्ये स्ट्रॉंग आहेत आणि ते पुढच्या वर्षी प्रिलिम्स देतील, ठीक आहे, वॉट एव्हर. पण आपण आपलं बेस्ट प्रिपेअर केलं आणि थीमॅटिकली प्रिपेअर केलं तर जे काय ते 5-6 हजार सीट आहेत त्यातून आपल्याला एकच सीट हवी आहे. ओके, एकच सीट हवी आहे. तर इन्स्टेड ऑफ थिंकिंग की अदर्स काय करतायत आपण बघायला पाहिजे आपण काय करतोय. तर जर आपण PYQ जर 2024चा पेपर सॉल्व्ह करून आपले 120 नाही येते, कमी मार्क येत आहेत, तर आपल्याला माहिती आहे की वी आर लॅगिंग बिहाइंड इन प्रिलिम्स. तर मग आपल्याला आपली स्ट्रॅटेजी शिफ्ट करून प्रिलिम स्पेसिफिक करावी लागेल. सो दॅट विल डिपेंड ऑन एव्हरीवन विल हॅव देअर ओन पर्सनल स्ट्रॅटेजी, पर्सनल वे. आणि उगाच प्रिलिम्सच्या कट ऑफ हाय जाणार ह्याला घाबरायचं कारण नाही. पेपर इझी आलं तर सगळ्यांना इझी येणार आणि कट ऑफ हाय जाणार. पेपर डिफिकल्ट आलं तर सगळ्यांना अवघड येणार आणि कट ऑफ लो जाणार. आपलं प्रिपरेशन एक बेसिक लेवलपर्यंत पाहिजे की आपल्याला प्रिलिम्सची श्युरिटी वाटली पाहिजे. आणि MPSCत श्युरिटी वाटू शकते कारण की UPSC सारखं नाही की कधी काही सिलेबस पॅटर्न बदलला आहे, ओनली 1 ओनली 2 वाला ऑप्शन दिला आहे, असं नाही करणार ते लोक प्रिडिक्टेबल आहेत म्हणूनच कट ऑफ एवढा हाय चालला आहे. तर वी नीड टू अंडरस्टँड द थीम्स ऑफ MPSC अँड वी नीड
टू कॅच इट. आपल्याला प्रिडिक्शन करता आलं पाहिजे. जे आपले कॉम्पिटिटर्स करतात ते आपल्याला करता आलं पाहिजे. सो आय थिंक इफ वी डू दॅट देन प्रिलिम्स विल नॉट बी सच अ हर्डल. बिकॉज ते प्रिडिक्टेबल आहे तर आपल्यासाठी पण प्रिडिक्टेबलच आहे ना. तर उलट आपण खुश झालं पाहिजे की हा बाबा प्रिडिक्टेबल आहे, वी कॅन डू समथिंग अबाउट इट इन्स्टेड ऑफ थिंकिंग UPSC सारखं खूपच हार्ड आहे. So may I start right now or I think after if some you time? think prelims may be a hurdle for you, you should start with PYQ thematic analysis. Give 1 or 1.5 hours to it every day, whatever is your study routine. उसमें से 1 hour निकाल के you can do PYQ thematic analysis and understand that what kind of questions are asked. That way you can start. Or I will do thematic PYQ analysis, but right now I'm very busy with my own personal things. So whenever I find time, I'll do at least for one subject, so that you guys can understand की बाकीचे कसे करायचे सब्जेक्टचे अनालिसिस. तर एका सब्जेक्टसाठी तर मी करेलच करेल. ओके. हॅलो. हो हो विचारा आता तुमचा प्रश्न. मॅम माझे आता 2 अटेम्प्ट आहेत. आवाज आता तुमचा क्लिअरली येत नाही. थोडासा ब्रेक होतो. हॅलो मॅम. हो विचार श्रद्धा. मला विचारायचं. हा थांब, ह्यांचं एकदा होऊ दे मग तुझं बोल. ठीक आहे. आता येतोय तुमचा आवाज. हो मॅम आता मी ऑब्जेक्टिव्हचे 2 अटेम्प्ट झालेत माझे आणि आता स्कोर माझा 100 आहे समजा 104 आहे. आणि आता मी मेन्सला स्टार्ट केलेलं आहे डिस्क्रिप्टिव्हला जानेवारीपासून 1 जानेवारीपासून. आणि आता माझा फिलॉसॉफी कम्प्लीट होत आलाय म्हणजे 1 तारखेला होईल. तर मला एक सांगा की म्हणजे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने की आज आपलं म्हणजे काय प्रिपरेशन मध्ये म्हणजे कुठला पोर्शन कधी संपला पाहिजे समजा प्रिलिमच्या हिशोबाने किंवा मेच्या हिशोबाने. म्हणजे काही जण म्हणतात की आता SC इथिक्स आणि ऑप्शनल कम्प्लीट व्हायला पाहिजे मेच्या अगोदर. म्हणजे असं एक मला एक सांगा ना म्हणजे की प्रिपरेशनला हेल्प होईल. 3 महिने आधी आपल्याला प्रिलिम्स सुरू करावं लागेल, कारण की ऑफकोर्स ते कॉम्पिटिशन एवढं आहे की आपल्याला 3 महिने प्रिलिम्सला द्यावे लागतील. कारण की वी कांट रिस्क इट. एवढी मेहनत डिस्क्रिप्टिव्हसाठी केली आणि प्रिलिम्सच नाही निघालं तर ते खूप मोठं डिबॅकल होईल. म्हणून 3 महिने प्रिलिम्सला साईड ठेवायचेच आहेत. म्हणजे सप्टेंबरपासून मागायला तर ऑगस्ट, जुलै, जून 28 पर्यंत आपल्याकडे टाइम आहे. मग जून 28 पर्यंत एकदा अख्खं GSचं रिडिंग आणि एकदा ऑप्शनलचं रिडिंग झालं तर आय थिंक फर्स्ट टाइम जे प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी गुड पोझिशन आहे. मग त्याच्यानंतर 3 महिने प्रिलिम्सला द्यायचे. नुसतं प्रिलिम्स करतोय म्हणजे मेन्स होत नाही असं नव्हे. मेन्सचं पण वाचणं होतच आहे, त्याच्यासोबत रिव्हिजन होतं. प्रीकम मेन्स. प्रीकम मेन्स. आणि मग प्रिलिम्स झाली सप्टेंबरला की असं प्रिडिक्टेड आहे की जानेवारी एंडमध्ये मेन्स होऊ शकते. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याकडे मग 4 महिने अजून उरतील, जेव्हा आपण उरलेलं जे पण मेन्सचं उरलं आहे किंवा ऑप्शनलची आन्सर रायटिंग वगैरे करू शकतो. तर आता जून 28 पर्यंत ऑप्शनल एकदा वाचून झाला पाहिजे. ऑप्शनलमध्ये पकड आली पाहिजे, म्हणजे कम्फर्टेबल वाटलं पाहिजे ऑप्शनलसोबत. आणि GSचं मेन्सचं अख्खा सिलेबस झाला पाहिजे. अच्छा, जून 28 पर्यंत. मग 3 महिने प्रिलिम्सलाच द्यायचे स्पेसिफिकली. अच्छा, मग आता जर असं केलं मॅम तर 1 एप्रिल पर्यंत समजा माझा इथिक्स संपून जाईल. आता 1 मे पर्यंत समजा 1 मेला माझा इथिक्स संपतोय. 1 मे पासून मी समजा हाफ डे प्रिलिम्स म्हणजे मेन्सचा आणि हाफ डे इथिक्स आणि ऑप्शनल जर केला तसं चालेल का? म्हणजे 3 महिने आणि शेवटचे 3 महिने पूर्ण प्रिलिम्ससाठी ठेवायची. हो चालेल तसं. शेवटचे 3 महिने प्रिलिम्ससाठी ठेवणं कंपल्सरी आहे, कारण की प्रिलिम्स रिस्क नाही करू शकत आपण. ते निघायलाच पाहिजे. त्याला त्याची इज्जत देणं जरुरी आहे. तेवढा टाइम आणि अटेन्शन देणं गरजेचं आहे. आणि दुसरा एक डाऊट आहे मॅम. आता पुण्यामध्ये समजा एवढे क्लासेस वगैरे नाही आहेत ना, म्हणजे दिल्लीच्या लेवलचे. तर मी समजा हिंदी मधनं इथिक्स वगैरे केलं समजा आणि त्याचं मराठीमध्ये बुक जर वाचले समजा तर चालेल का तसं? म्हणजे काय प्रॉब्लेम येऊ शकतो? चालेल. जर तुमचं मीडियम काय आहे मेन्स लिहायचं त्याच्यावर मराठी आहे तर मराठीतूनच वाचा ना मग बुक. हिंदीमधून वाचले तर परत ते शब्द नाही बुक्स मराठीमधूनच वाचणार मी, पण क्लास हिंदी मध्ये वगैरे केले चालतात का? म्हणजे चालतील का? हो चालेल. कॉन्सेप्ट समजून घ्यायला कोणत्या भाषेत केलं तर चालते. नो इश्यू. ओके ठीक आहे. थँक्यू मॅम. ओके, वेलकम.
ओके श्रद्धा, विचार तुझा प्रश्न. आता तू विचारलं होतीस ना. ओके मॅम, आता UPSC साठी जेमतेम आता 60 दिवस बाकी आहेत. तर करंट अफेअर मी मंथली मॅगझिन वाचलेले आहेत जानेवारी पासूनचे, 2024 पासूनचे. तर आता 60 दिवसामध्ये PT 365 वाचावं की तेच म्हणजे रिवाइज करावे, आणि कसं रिवाइज करावं, सब्जेक्ट वाईज त्याचं करंट अफेअर रिवाइज करावं की पूर्ण मंथली मॅगझिन वाईज असं? मी तुला एक पर्सनली सजेस्ट करेल एक बुक, म्हणजे तू एकदा त्याच्यातून गो थ्रू हो, तुला आवडली तर पूर्ण प्रिपेअर कर. राव जायशची एन्व्हायरमेंट आहे प्रिलिम्स कंपस, आणि राव जायशची इकॉनॉमी प्रिलिम्स कंपस. 150 पानाची बुक आहे. ती तुझ्या रीडिंग स्पीडवर डिपेंड करतं तू कसं संपवशील. पण त्यातले जे नगेट्स असतात ना छोटे छोटे, म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं असतं मियावाकी मेथड किंवा काय पण रिकार्डियन इक्विव्हॅलन्स, असे जे डायरेक्ट वर्ड्स UPSC प्रिलिम्समध्ये विचारले जातात ना, ते मला त्यांच्या मॅगझिनमध्ये खूप वेळा दिसलेत. म्हणजे माझ्या प्रिपरेशनमध्ये मी ती मॅगझिन रिफर केली आहे, आणि खूप वेळा परीक्षेत मला ते वर्ड्स रिफ्लेक्ट झालेले दिसलेत की ह्यांच्या बुकमधून प्रश्न आलेत असं दिसलं आहे. आता मे बी ते लोक एवढे 150 पानाची बुक बनवतात एवढी मोठी, म्हणून सगळं काय येतं. पण तू तुझे करंट अफेअर मॅगझिन रिवाईज करू शकते, आणि त्या बुकमध्ये जे पण नाही आहे तुझ्या मॅगझिनमध्ये, म्हणजे तू विजनचीच मॅगझिन वाचली असेल, मग विजनचंच कंपायलेशन कोणत्या, हो विजनचेच वाचलेले आहेत मी. मग विजनचीच मॅगझिन वाचली, विजनचंच कंपायलेशन वाचलं, तर मग व्हॅल्यू एडिशन काय होत नाही ना. मग तू विजनची मॅगझिन वाचलीस तर रावचं इकॉनॉमी आणि एन्व्हायरमेंटचं कंपायलेशन वाचलं, म्हणजे काय व्हॅल्यू एडिशन असेल, काही मिस झालं असेल तर ते दुसऱ्या क्लासमधून बॅलन्सिंग करतात. सब्जेक्ट वाईज कम्प्लीट करायचं की पूर्ण मॅगझिन? एकच मॅगझिन आहे त्यांचं प्रिलिम्सचं. एक त्याचं इकॉनॉमीचं वाच आणि एन्व्हायरमेंटचं वाच, बाकी काय वाचू नको, एवढं इम्पॉर्टंट नाही. पण इकॉनॉमी आणि एन्व्हायरमेंटचं इम्पॉर्टंट आहे, त्यातून प्रश्न येतात मला दिसलेत. म्हणजे माझ्या 4 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये खूप वेळा मला प्रिलिम्समध्ये. मॅम तुम्ही 2 वेळेस क्लिअर केलेली आहे एक्झाम UPSCची प्रिलिम्स, तर त्यामुळे मला थोडंसं टिप्स द्या थोड्याशा, म्हणजे एक्झामसाठी. तेच मी म्हटलं, तू CSE मॅट्रिक्सचा चॅनल गो थ्रू हो एकदा. त्यांनी थीमॅटिकली टिप्स अँड ट्रिक्स खूप काय काय सांगितले ते बघ, आणि राव जायशची दोन्ही मॅगझिन एकदा बघ वाचून. आणि जर तू 2023ची काढलीस, 24ची काढलीस आणि वाचलीस ती, आणि मग पेपर पण बघितलास ना, तुला समजेल की खूप सगळे प्रश्न आलेले आहेत त्यांच्या मॅगझिनमधून. म्हणजे 5-6 प्रश्न तुला दिसतील, आणि दॅट इज ऑल्सो हाय रिवॉर्ड. कारण की 1-2 मार्काने माझे जे 2 वेळा राहिली आहे प्रिलिम्स, ती एका प्रश्नामुळे राहिली आहे, म्हणजे नाही झाले 2 वेळा. तर 1-1 मार्क मॅटर करतो. सो मला वाटतं रावची. ओके मॅम, थँक्यू. थोडं फास्ट वाच, म्हणजे शब्दशः सगळं वाचायची गरज नाही, थोडं पळवून वाचलं तर म्हणजे चांगलं. PT 365 रेफर करायची गरज नाही आहे आता. तू विजनची मॅगझिन वाचलीस, मग PT 365 नको वाचू, ते तेच करतात, त्याच्यातून मटेरियल काढतात, छोटं करतात आणि 65 मध्ये घालतात बस. ते काय नवीन काय बनवत नाही. ओके. स्नेहल दीदी, एक विचारायचं होतं. हो विचार ना. सेकंड ARC रिपोर्ट वाचणं मॅन्डेटरी का? मला कोणतं सांगितलं होतं की ते बल्कि पुस्तकी वाटतं काहीतरी, ARC रिपोर्ट म्हणतं बघा त्याला. मी ना वाचलंय ते, आणि वाचायचं म्हणजे ते आहे, रेकमेंडेड आहे, टॉपर्सनी रेकमेंड केलं, पण मी ॲक्च्युली ते वाचलं नाही आहे. आणि मला म्हणजे मी डाउनलोड केलेलं ते एवढं बल्की आहे, आणि एवढं त्याच्यात टेक्निकल वर्ड्स आहेत की मला ते समजलं नाही, म्हणून मी ते वाचलं नाही. तर मी एक्झॅक्टली त्याचा रिव्ह्यू नाही देऊ शकणार, पण मी तर नाही वाचले. मे बी वाचायला पाहिजे, ह्या अटेम्प्टला वाचते. ओके ओके. अजून एक विचारायचं होतं, तुम्ही तो पेन पायलटचा V7 तो म्हणजे जेल पेन होता का? 70 रुपयाचा तो भेटतो बघा, तो कार्टेरेज, अशा छोट्या छोट्या कांड्या राहतात बघ त्याच्यात, तो वापरायचा का? तोच थांबा 2 मिनिटं. हा पेन आहे V7, आत ह्याच्या हे आहे कार्टिलेज. ओके ओके ओके. आपण असं माझ्या इंजिनिअरिंगच्या त्याच्यामध्ये तो असं हे करतो, असं मागून त्याचे असं दिसतात हा पेन वापरला गेल्यावर. तर हा माहिती आहे मला. अरे ठीक आहे, UPSCचं ठीक असतं पेज. जर आपलं नाहीतर मग जेल पेन वापरा, कोणता रेनॉल्ड्स वगैरेचा, तोही चालेल. ओके ओके, चालेल. चालेल. अजून कोणाचे प्रश्न आहेत?
स्नेल दिदी अजून काही विचारायचं होतं. तर मृणाल पटेल सरांचं ते एक भेटतं बघ, ते त्यांचं कंपायलेशन राहतं. ते म्हणतात माझं इकॉनॉमिक्सचं वाचलं तर बाकी तुम्हाला वाचायची गरज नाही पडणार. रमेश सिंग वगैरे मोठमोठे रेफरन्स बुक. तर मृणाल पटेल सरांचे कंपायलेशन होऊन जाईल की इकॉनॉमी? हो 1200 पानांचं त्यांचं कंपायलेशन आहे. मी तेही वाचलं नाही आहे. मी रमेश सिंग वाचली आहे. तर त्याचंही मी रिव्ह्यू देऊ शकणार नाही तुम्हाला, पण चांगलं आहे ते. खूप लोक वाचतात ते. पण ते एवढं मोठं आहे ना की 1200 पानं आहे तर ऑफकोर्स सगळं कवर होऊनच जाणार आहे त्यात. तर जर काहीच तुम्ही वाचलं नाही आहे, स्क्रॅचपासून सुरू करता तर मे बी करू शकता तुम्ही. पण पहिलंच मी रमेश सिंग वाचल्यामुळे मग मी ते वाचलं नाही. दीदी ये क्वेश्चन के ऊपर एक पूछना था कि लाइक जो मृणाल पटेल के जो है हैंडआउट्स रहते ना, ये इसके अंदर मीन्स ज्यादातर करंट फोकस है ना, ज्यादा वो मीन्स जो नए वगैरह रहते हैं वो उसमें ज्यादा इंक्लूड होते हैं, और वही एमपीएससी के जो इकोनॉमिक्स के क्वेश्चंस है वो थोड़े ज्यादा पास्ट रिलेटेड आते हैं ना, मीन्स एलपीजी रिफॉर्म्स पे पूछ लिया, पॉवर्टी की कमिटीज, फिर एमडीजीज मतलब मिलियन के ऊपर ज्यादा. यस, तो फिर मीन्स वो उतने यूजफुल नहीं है ना, मीन्स अपने एमपीएससी के पर्सपेक्टिव से एमपीएससी के लिए बेस्ट है देसाले सर की बुक. देसाले सर की बुक है, वो मराठी में है. बहुत लोग पढ़ नहीं पाते इंग्लिश मीडियम वाले, बट जो इंग्लिश मीडियम वाले हैं वो भी वो बुक पढ़ो. इट इज़ बेस्ट. एमपीएससी के सारे सवाल उसी बुक से आते हैं, और इसीलिए एमपीएससी प्रिडिक्टेबल इसीलिए क्योंकि एक ही बुक वो करते हैं, एक ही बुक से पूछ लेते हैं, तो इसलिए कट ऑफ आ जाती है. पर देसाले सर की बुक बेस्ट है अभी तक एमपीएससी के लिए. अब न्यू पैटर्न आ रहा है तो इसके लिए अच्छी नहीं है, वो सब्जेक्टिव के लिए अच्छी नहीं है, बट ऑब्जेक्टिव के लिए बेस्ट है उनकी बुक. एटलीस्ट प्रीलिम्स तक मींस प्रीलिम्स के लिए. हाँ प्रीलिम्स कि एटलीस्ट प्रीलिम्स के हो जाएंगे. हाँ प्रीलिम्स के लिए अच्छी है वो बुक. और एक और दीदी अभी बुक्स मींस प्रीलिम्स के लिए बोल रही हूँ स्पेसिफिकली, लाइक साइंस के लिए उसके अंदर मैंने देखे क्वेश्चंस मींस बहुत किस भी लेवल के क्वेश्चंस आते हैं साइंस के जो रहते हैं, हिस्ट्री वगैरह, वो डायरेक्टली अपने स्टेट बोर्ड के बुक्स के क्वेश्चंस होते हैं. वो बहुत बार मींस इतना देखा है. तो उसके लिए कौन सी बुक्स रिफर करनी चाहिए सिर्फ प्रीलिम्स के लिए? साइंस 8th 9th 10th की स्टेट बोर्ड की बुक 8th 9th 10th. हाँ, और लूसेंट का साइंस एंड टेक वाला पार्ट. लूसेंट बड़ी सी बुक है जीके की, उसमें पूरा जीके है, पर उसमें साइंस एंड टेक वाला पार्ट कर सकते हैं. उसमें एंशिएंट हिस्ट्री मेडिवल हिस्ट्री वाला पार्ट कर सकते हैं. और चाहे तो पूरा लूसेंट ही पढ़ सकते हैं, पर अपन ने इधर पढ़ लिया है पॉलिटी इकोनॉमी वगैरह, तो साइंस एंड टेक लूसेंट से कर सकते हैं. अरिहंत की एक बुक है, बट मैंने वो खुद पढ़ी नहीं है तो आई कैन नॉट रिकमेंड. बट 8th 9th 10th साइंस की अपनी टेस्ट स्टेट बोर्ड की बुक, और लूसेंट से साइंस एंड टेक. 11th 12th की जरूरत नहीं है ना साइंस की? नहीं 11th 12th की क्यों पढ़ेंगे, वो नहीं. क्यों मतलब देखो 11th 12th कितना ज़्यादा डिफिकल्ट है. उसमें फिजिक्स वगैरह है, केमिस्ट्री है, बायोलॉजी है, उसमें से नहीं पूछते. बायोलॉजी के एंड वाले चैप्टर में से यूपीएससी पूछ लेता है कभी कभी, पर एमपीएससी तो नहीं पूछता. ओके ठीक है, थँक यू. हॅलो. हां विचारा. मॅम मग विचारायचं राहिलं माझं ते आन्सर रायटिंगचं. मॅम मी आता सध्या लेक्चर बघतोय फिलॉसॉफीचे, पण मी आन्सर रायटिंग म्हणजे कंटेंट नाही नसल्यामुळे मी जास्त करत नाही. ते आन्सर रायटिंग मला म्हणजे लेक्चर झाल्यानंतर रीडिंग झाल्यानंतर करू का, म्हणजे डेलीच्या डेली करायला पाहिजे थोडंसं? डेली जेवढं जे वाचलं तुम्ही त्याच्यावर आन्सर रायटिंग करून टाकायची. जे वाचलं त्याच्यावरच प्रश्न येतात ना, म्हणजे वाचलं जो टॉपिक वाचला त्याच्यावरचे PYQ बघायचे आणि सॉल्व करायचे, किंवा त्याच्यावरचे UPPSCचे, MPPSCचे, राजस्थान PSCचे प्रश्न काढायचे. त्यांच्याकडे ऑप्शनल आहेच, मग त्यांचे प्रश्न काढायचे आणि त्यांनी विचारलेले प्रश्न सॉल्व करून बघायचे. म्हणजे मला वाटलं होतं की 2-3 रीडिंग झाल्याच्या नंतर 2 तरी कमीत कमी. नाही एवढा टाइम आहे का आपल्याकडे? आता 3 महिने प्रीलिम्स करायचं, म्हणजे आता आपल्याकडे 4च महिने उरले. सो लवकर करावं लागणार. आणि अशा लोकांची कॉम्पिटिशन आहे जे पहिलंच आपलं देऊन आलेले आहेत. तर मग आपल्याला फास्ट करावं लागणार. स्नेल दीदी अजून विचारायचं होतं, मराठी कंपल्सरी आणि इंग्लिश कंपल्सरी ते 2 सब्जेक्ट असतात 300 मार्काची, त्याची विशेष तयारी करावी लागेल का? नाही विशेष नाही, ते इझीच असतात थोडे, एवढे डिफिकल्ट नसतात. सो म्हणजे नॉर्मलच प्रश्न विचारले जातात त्याच्यात. तर थोडंसं करायचं प्रिपरेशन, PYQ सॉल्व करून बघायचे UPSCचे, आणि खरंच कमी मार्क येत असतील तर मग करायचं प्रिपरेशन, नाही तर काय एवढी गरज नाही प्रिपरेशन करायची त्याची. अजून की विचारायचं होतं की
हँडरायटिंग मॅटर करते का? हो, हँडरायटिंग खूप मॅटर करते. मला असं वाटतं पर्सनली ह्यावेळी माझं मेन्स नाही क्लिअर झालं, कारण की 22मध्ये मी केलता अभ्यास, 24मध्ये मी त्याच्या 2x अभ्यास केलेला, पण मी हँडरायटिंग खूप बकवास काढली. जास्त ह्याच्या चक्करमध्ये मी हँडरायटिंग कॉम्प्रोमाइज केलं थोडं, आणि म्हणून मला वाटतं मी सफर केलं ह्या वर्षीच्या मेन्समध्ये. तर हँडरायटिंग करते मॅटर, ॲक्च्युली हँडरायटिंग मॅटर करते. ओके ओके. म्हणजे आतापासूनच मला थोडा सराव करावा लागेल, पण ते स्पष्ट किंवा अरे मी पेपर पण चेक करते ना कोचिंगमध्ये, तर जर चांगल्या अक्षरात लिहिलेलं उत्तर आलं तर ऑटोमॅटिक हातातून मार्क सुटतात. तुम्हाला पण मी जर दिले 100 पेपर्स चेक करायला, तर तुम्ही पण सुंदर अक्षरवाल्याला जास्त मार्क देणार म्हणजे देणार. ते आपण ह्युमन आहे, तर ते आपल्याला करावं लागणार. असं नाही म्हणता येणार की अरे एक्झामिनर पार्शियलिटी करतोय, नाही. आपल्याला हँडरायटिंग चांगली ठेवावी लागणार, बिकॉज दिस इज अ कॉम्पिटिशन. नाही, मी कोचिंग आता मी एक ऑनलाईन क्लासेस करतो ना, तर ते फक्त म्हणत होते की कंटेंट फोकस करा, पण मला थोडं वाटतच होतं की हँडरायटिंग नसेल तर कंटेंट काही कामाचं नसतं. जर मी तुला आमच्या वर्गात आमच्या क्लासचे दिले पेपर चेक करायला, तू एक पेपर चेक केलास तर म्हणशील हे घाण उत्तर आहे, घाण अक्षर आहे बाबा, ह्याला मी जास्त मार्क नाही देणार, कमी मार्क देणार. इट इज नॅचरल, इट इज व्हेरी ह्युमन, अँड वेन वी चेक पेपर्स ना, वी कम टू नो किती ह्युमन आहे. तर हँडरायटिंग चांगली ॲटलिस्ट मॉडरेट तर पाहिजेच. घाण हँडरायटिंगला टॉप करणं मुश्किल आहे. घाण हँडरायटिंगसोबत किती भारी कंटेंट तुम्ही लिहा. आणि इट इज ट्रूथ. टीचर्स का असं मिसगाईड करतात मुलांना काय माहिती, बट इट इज ट्रूथ की चांगली हँडरायटिंग पाहिजे, थोडी मॉडरेट तरी पाहिजे. मी आता सोशलॉजी ॲज अ डिसिप्लिन तुम्ही एक व्हिडिओ अपलोड केला होता, तो खूप चांगला आहे. तर नेक्स्ट पार्ट कधी येईल सोशलॉजी ॲज अ? करते ट्राय. आता माझ्या बहिणीचं लग्न आहे सांगितलं, पण आय विल ट्राय की जसं होईल तसं अपलोड करायचं. हो, अजून एक विचारायचं होतं, इसेन्शियल ऑफ सोशलॉजी ते पुस्तक घेणे गरजेचं आहे का? मी लई जण बघितले ते पुस्तक. खूप सुंदर पुस्तक आहे. अख्खा सिलेबस कम्प्लिटेड आहे, तर घेऊन टाक ना. काय 350-400 रुपयाचं असेल, घे ते पुस्तक, चांगलं आहे. एकदा अख्खा सिलेबस कम्प्लीट झाल्याचं होलिस्टिक फील त्या पुस्तकातून येतं की बाबा सगळं वाचून झालं. आणि MPSCला बेसिक थोडे प्रश्न येणार आहेत, तर कदाचित ते अजून उपयोगाचं राहील, UPSCपेक्षाही उपयोगाचं राहील. नाही, सोशलॉजीचं MPSC सिलेबस ॲज कॉपीज करेल वाटतं UPSCतून. सेम कॉपी पेस्ट. म्हणजे UPSCचीच पुस्तकं MPSCला वापरली तर चालेल. हो. हॅलो. मला एक प्रश्न अजून पडला होता, विचारू शकतो? हो, विचारा. सोशलॉजीचे आन्सर म्हणजे टेस्ट सिरीज लिहितोय मी, तर टेस्ट सिरीज मॅटर करते की रिकॉलिंग वगैरे ब्रेनस्टॉर्मिंग ह्या विषयी आता सध्या काय करावं? कारण मी ऍक्च्युली तुम्हाला एक माझी आन्सर कॉपी पाठवली बरं का, थोडं एक जस्ट वन रिव्हॅल्युएट मला थोडं सांगाल का त्या बाबतीत की जस्ट इलिजिबल आहे, यू कॅन राईट ऑर समथिंग एल्स, थोडं रिव्ह्यू. Sure, मी करते इव्हॅल्युएट. It just slipped out of just one copy, that's it. Yeah, sure. It just slipped out of my mind. एवढं सगळं चाललं होतं म्हणून. नाही, ऍक्च्युली मी जिथे टेस्ट देतो ना, मी त्यांच्याकडून इव्हॅल्युएट करून घेतली ती, बट प्रॉब्लेम असा आहे ना की त्यांनी जे मला इव्हॅल्युएशन दिलं त्यांच्या हँडरायटिंग वरच कळतं की म्हणजे त्यांनी कुठल्या लेवलला चेक केली का, त्यांचं फीडबॅक पण असा नव्हता. खरं ऑप्शनलचं कोण चेकिंग करतं आणि कसं, म्हणजे ज्या वर्षी मला 270 मिळाले, त्या वर्षी मला टेस्ट सिरीजमध्ये 110 पण देत होते ते. म्हणजे इतके खराब मार्क ते देत होते टेस्ट सिरीजमध्ये, आणि तरी आय वॉज सो स्केर्ड. आणि ह्या वर्षी पण मला खूप खराब मार्क त्यांनी दिले, पण मी एवढं ते मनाला लावून नाही घेतलं की खराब येत आहेत, कारण की आय नो की UPSC एक्झामिनर वेगळा विचार करतो, आणि हे लोक स्वतः ॲस्पिरंट असतात, ते ॲस्पिरंटनुसार विचार करतात आणि देतात मार्क. ते शोधतात की कीवर्ड आहे का नाही किंवा मनासारखं लिहिलेलं आहे का नाही, बट UPSC एक्झामिनर जास्त डीपली विचार करतो. ठीक आहे, मी बघतो. नाही, ऍक्च्युली मी एक आता टेस्ट दिले, त्यामध्ये 100 out of 43 मार्क्स दिले त्यांनी. मीन्स मी त्यांना थोडं फोन लावून पण विचारलं, पण त्यांनी काही एवढा रिप्लाय दिला नाही मला. सो ते एक कॉपी तेवढी इव्हॅल्युएट करून द्याल मॅम मला? हो, देतात इव्हॅल्युएट. हॅलो स्नेहल दीदी, एक लास्टचा क्वेश्चन. मी आपले IAS आहे ना ओमकार सर, त्यांचा एक व्हिडिओ बघितला होता. ते सांगत होते की मिनिमम बुक मॅक्झिमम रिव्हिजन, म्हणजे एका विषयाला तुम्ही एकच पुस्तक वाचा. जर तुमच्याकडे हिस्ट्री असेल तर स्पेक्ट्रमच वाचा मॉडर्न साठी, बाकीच्या याच्यामध्ये जाऊ नका. हे इफेक्टिव्ह आहे का? हो.
आणि राईट बुक शोधणं आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवणं इज मोस्ट इम्पॉर्टंट, की जस्ट विश्वास ठेवायचा आणि ते बुक सारखे वाचायचे. कारण की 3-4 पुस्तकातून सेमच फॅक्ट वाचला तर कदाचित ते आपल्या डोक्यावरून जाईल शेवटी. एकाही पुस्तकातून आठवणार नाही की एक्झॅक्टली होतं काय, कारण की 10 पुस्तकं आपण वाचली आहेत एकाच विषयावर. तर एकच पुस्तक चॉईस करणं, राईट पुस्तक चॉईस करणं आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवून ते प्रिपेअर करणं इज राईट. ओके. थँक्यू सो मच. तुम्ही एवढे रात्री वेळ दिल्याबद्दल मॅम. वेलकम. अजून अभि तुमचा काही प्रश्न आहे का? तुम्ही पण विचारू शकता. अक्षय तुम्ही पण विचारू शकता काय प्रश्न. हॅलो मॅम. हां विचार. सॉरी मी म्यूट वर. अच्छा विचार. हा ऍक्च्युली जॉग्राफी रिलेटेड माझा क्वेश्चन होता. आतापर्यंत MPSC साठी आम्ही AB साऊदी सरांचं बुक यूज करत होतो. तर ते सोर्स कंटिन्यू ठेवायचे डिस्क्रिप्टिव्ह साठी की दुसरा कोणता सोर्स फॉलो करायचा आहे? खुशीला उत्तर दिलेलं तेच तुम्हाला देणार आहे. पुस्तकांचे नोट्स नाही बनवायचे, पुस्तकाने वाचायचे, सिलेबस वाचायचा, सिलेबसचे नोट्स बनवायचे. जर सिलेबसचे पॉईंट त्या पुस्तकात कवर्ड आहेत, जे आपल्या सिलेबसमध्ये दिले आपल्या नवीन सिलेबसमध्ये मेनसाठी, जर ते कवर्ड आहेत तर त्याच्यातून कवर करा. जर त्या पुस्तकात ते पॉईंट्स कवर नाही आहेत म्हणजे मेनसाठी ते पुस्तक कामाचं नाही आहे. प्रिलिमसाठी ते पुस्तक नक्कीच कामाचं आहे, कारण की ऑफकोर्स 10मधून 5 प्रश्न विचारतात आणि त्या पुस्तकातून येतात ते प्रश्न. प्रिलिमसाठी तुम्ही करू शकता. मेनसाठी जॉग्रफीचा सिलेबस घ्या आणि बघा ह्याच्यातले किती पॉईंट्स या पुस्तकात आहेत. जर नाही आहेत तर मग आपण बाहेरून सप्लिमेंट करू शकतो, कोचिंगचे मटेरियल वगैरे वापरू शकतो. आपल्याला सिलेबस वाचायचा आहे ना की बुक्स वाचायचे. ओके मॅडम. प्रिलिमसाठी चांगलंच आहे ते पुस्तक, प्रिलिम्समध्ये येतात प्रश्न. आणि मॅम एथिक्स सब्जेक्ट बद्दल सांगा ना. म्हणजे मी तर फर्स्ट टाइम देणार आता डिस्क्रिप्टिव्हची एक्झाम म्हटल्यावर त्यात एथिक्स सब्जेक्टला कसं टॅकल करायचं? एथिक्ससाठी एक बुक आहे लेक्सिकॉन. एथिक्सचे 2 पीसेस असतात सिलेबसमध्ये. एक आहे थिअरीवाला पार्ट आणि एक आहे केस स्टडीवाला पार्ट. केस स्टडी म्हणजे अप्लाइड थिअरीचे. तर थिअरी प्रिपेअर करण्यासाठी लेक्सिकॉन आहे आणि केस स्टडी प्रिपेअर करण्यासाठी वेगवेगळ्या केस स्टडी सॉल्व करून बघायच्या. केस स्टडीचे टाईप असतात आणि त्याचं एक सेट उत्तर असतं जे प्रिपेअर करायचं आणि लिहायचं. असं एथिक्सचे 2 पीसेस आहेत, थिअरी आणि केस स्टडी. थिअरी प्रिपेअर करायचं लेक्सिकॉनमधून किंवा कोणत्याही बुकमधून, मराठीवाल्या कोणत्याही बुकमधून तुम्ही करू शकता. आणि केस स्टडी जे आहेत ते आपल्याला प्रॅक्टिस करूनच सॉल्व करता येणार. तर PYQ सॉल्व करायचे UPSCचे 13 ते 15चे, म्हणजे ते जेव्हा सोपे होते त्यांचे केस स्टडी देवाचे. सो दॅट विल हेल्प. ओके मॅडम, थँक्यू. ओके अक्षय विचार. हॅलो. हो विचार. हा मॅम, तुम्ही बोलला की हँड रायटिंग मॅटर करतं. तर माझं हँड रायटिंग तर फारच म्हणजे खराब आहे. ऑब्जेक्टिव्हचा माझा अभ्यास चांगला म्हणजे मला ते चांगलं जमत होतं. पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मला असं वाटतं की हँड रायटिंग माझं खूप मार्क. अच्छा, हँडरायटिंग तुम्हाला खराब वाटतं? असं नसतं रे, हँडरायटिंग खराब आहे चांगलं आहे असं नसतं. आपण हँडरायटिंग खराब काढतो. पहिलं तर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल की हा माझी हँडरायटिंग खराब आहे, कारण की मी काढतो अक्षर, आणि मग त्याच्यावर काम केलं तर ऑफकोर्स इम्प्रूव्ह होऊ शकतं अक्षर. तर आय फील अक्षर काही कोणाचं खराब नसतं, ते खराब काढत असतो आपण. तर आन्सर रायटिंगमध्ये पण ऍक्च्युली मी प्रयत्न पण केला खूप वेळा, नाही का, असं शुद्ध लेखन वगैरे लिहून, पण तसं होत नाहीये माझं हँड रायटिंग. तसं आहे, मला बरेच जण म्हणतात की खराब होते. चांगलं करावं लागेल. आता व्हॉट कॅन आय से. एक प्लॅन आहे, मी शेअर करते. मी ChatGPT कडून बनवून घेतला आहे तो हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट प्लॅन 7 डेजचा 15 मिनिट्स डेली. तर हवा असेल तर तो मी शेअर करते, तू ट्राय करू शकतो ते प्लॅन फॉलो करायचा आणि इम्प्रूव्हमेंट झालं तर बघ. बाकी सुधारावं तर लागेलच हँडरायटिंग, बिकॉज ऑफकोर्स यार जर कोण चांगलं दिसत नाही, कारण तो व्यक्ती किती चांगला असेल आपण त्याच्याशी बोलणारच नाही ना, कारण की दिसायलाच एवढं घाण दिसतं की माणूस
ऑलरेडी रिपेअर होणार. तसंच आन्सरचं पण आहे, किती पण चांगला आन्सर लिहिलं ते दिसायला पण प्रेझेंटेबल पाहिजे, सुंदर पाहिजे. मी करते शेअर तो प्लॅन. तू मला टेलिग्रामवर मेसेज कर की दीदी प्लॅन शेअर करा म्हणून, मी तुला करते शेअर. अजून प्रश्न कोणाचा आहे? ओके, चलो देन. इट वॉज नाईस टॉकिंग टू यू गाईज. थँक्यू फॉर कमिंग आणि थँक्यू फॉर जॉईनिंग दिस कम्युनिटी. आय एम गोना ट्राय माय बेस्ट की आपण एकत्र काम करूया आणि जितकं पॉसिबल होईल तितकं. ओके दीदी, थँक्यू सो मच. थँक्यू. जितकं पॉसिबल होईल तितकं आय विल ट्राय टू प्रोव्हाइड फ्री ऑफ कॉस्ट. आणि जरी काय मेंटरशिप वगैरे चालू केलं तरी आय एम ऑलवेज युअर सिस्टर ओनली. असं काही कमर्शियल सिच्युएशन नाही राहणार जास्त. तर थँक्यू फॉर ऑल द सपोर्ट आणि सी यू गाईज. आता ही व्हिडिओ पण मी यूट्यूबवर अपलोड करणार, म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग. दीदी नेक्स्ट सेशन कधी होईल आपलं? मेंटरशिप आलं आता झालं, तुम्ही गुगल मीटो घेतलं ते नेक्स्ट कधी होईल? 1 महिन्यानी का? बघूया आता कसं डिमांड राहते, कारण की खूप लोकांचे मला मेसेज आलेले. मी म्हटलं मग एक सेशनच घेऊया ताकी सगळ्यांचे सगळे डाऊट सॉल्व्ह करू आपण एकत्र बसून, म्हणून कंडक्ट केलं. तर जसं लेट्स सी काय सिच्युएशन राहील तसं मी करेल ऑर्गनाईज. ओके दीदी, थँक्यू सो मच दीदी. ओके, वेलकम. आणि थँक्यू एव्हरीवन यूट्यूबवर पण जे कोणी बघताय. आणि तुमचे जर यूट्यूबवर बघणाऱ्यांचे काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये मला सांगा, तुमचे पण डाऊट्स मी सॉल्व्ह करेल. आणि आय होप सगळ्यांचे डाऊट्स ऐकून तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील, की व्हॉटएव्हर तुम्हाला वाटत होतं ते क्लिअर झालं असेल. नसेल झालं तर कमेंट्समध्ये सांगा, किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे व्हिडिओमध्ये, त्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता आणि मला टेलिग्रामवर पण मेसेज करू शकता. ओके गाईज, चला मग बाय बाय, गुड नाईट.